आपण विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 497 येऊन थांबलेलो होतो. प्रकरणाचं नाव आहे बोधोपलब्धी साधक उवाच. गुरुजींनी त्याच्यावर यथार्थ कृपा झाली. 480 पर्यंत 79 पर्यंत सर्व मार्गस्थ त्याला केलेलं आहे आणि त्याला स्वरूप स्थितीजवळ नेऊन ठेवलेलं आहे. आणि स्वरूप स्थिती झाल्यानंतर गुरुजींनी तिथे विराम केला, सांगण्याचं थांबलं आणि त्याला विचारलं. तो बोलायला लागला. विचारायच्या अगोदर तो बोलायला लागलेला आहे की मला काय प्राप्त झालेले. इति गुरु वचन इच्छितू प्रमाणा. ते म्हणतात ज्याप्रमाणे सद्गुरूंच्या उपदेशाने श्रुती सिद्धांताच्या प्रमाणाच्या आधारे आणि मनाशी निरनिराळ्या युक्त्या योजून परब्रह्माचा साक्षात्कार झाल्यानंतर ज्याची इंद्रिय शांत झालेली आहेत आणि मन संयमित झाले आहे, असा शिष्य आत्मनिष्ठ होऊन काही काळ परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याच्या क्षणी तो निश्चल झाला. त्याच्यामध्ये घडून गेला त्या स्वरूपामध्ये. आणि त्या घडून गेल्यानंतर त्या समाधीतून पुन्हा थोडासा बाहेर आला आणि काय बोलायला लागलाय. आणि मग काही काळ परब्रह्मावर आपले मन एकाग्र करून तो समाधीतून जागृतीवर आल्यानंतर, आता ती कोणती जागृती आहे? ही आपली जागृती नाही, हे जगत सर्व ब्रह्मस्वरूप आहे. अशा जागृतीवर आल्यावर तो शिष्य परमानंदाने असे बोलला. काय बोलला तो? त्याच्यामध्ये जवळजवळ 51 श्लोक त्याने खर्च केलेले. तो सांगतोय मी कुठपर्यंत आलेलो आहे, मी कुठपर्यंत आलेलो आहे. जे त्यांनी सांगितलं होतं त्याचं यथार्थ अनुभव त्याने घेतला आणि जी अनुभूती आली तो तिथे मांडतोय. आणि काल आपण येऊन थांबलेलो होतो 497 क्रमांकाच्या श्लोकला. तो वाचूया आपण आणि मग पुढे जाऊया. अखंड सुख स्वरूपी सागरात, अशा माझ्या स्वरूपात. माझं स्वरूप कसं आहे ते सांगतोय, गुरुजींना सांगतोय. गुरुजी ऐकतात. अखंड सुख स्वरूपी, माझ्यामध्ये कधीही दुःखाचा लवलेश नाही, असा अखंड सुख स्वरूपी सागरात माझ्या स्वरूपात, त्यांच्या त्या स्वरूपामध्ये या विश्वरूपी लाटा, हे जगत आहे, या जगतातले विभिन्न पद्धतीचे स्वभावाचे गुणाचे लोक आहे, जनावर आहे, झाडं झुडपं आहेत, हे सगळ्या लाटा माझ्या आनंदरूपी सागरामध्ये हेलकावे खातात. म्हणजे मी केवढा मोठा आहे? या विश्वाच्या हजारो पट मी मोठा आहे. मायारूपी वाऱ्याच्या क्रीडेने हे कशामुळे खेळतात? जसं पाण्याला झुळकेला झटका बसला हवेचा का त्याला आकार येतो. समुद्र स्थिर असतो, परंतु वाऱ्याची जेव्हा झळक लागते, त्याला झुळूक लागते, तेव्हा त्याचं लाटेत रूपांतर होतं. तसं मायारूपी वाऱ्याची झुळूक लागल्यामुळे ते मायारूपी वाऱ्याने क्रीडेने नेहमी उत्पन्न होतात. त्या समुद्रावर त्या लाटेंचं काय चाललेलं आहे? खेळणं चालू आहे. तसं या जगामध्ये आपण खेळलो पाहिजे, आनंदी राहिलो पाहिजे. आणि त्या परमसुखाच्या याच्यामध्ये क्रीडेने नेहमी उत्पन्न होतात त्या लाटा. आनंदरूपी लहरी लाटा नेहमी निर्माण होतात. तशा त्यामध्ये नाशही पावतात. त्या लाटा समुद्रातच जन्माला येतात, काही काळ स्थिर राहतात आणि पुन्हा वारा थांबला का त्या पुन्हा त्या लाटा त्या समुद्रातच विलीन होतात. तसं हे सर्व जग माझ्यामध्ये निर्माण होतं. तो अहंकार तो निर्माण झालेला आहे, तो अहम प्रत्येकाचा जो आहे ना, तो निर्माण झाला. हे जग माझ्यामध्ये निर्माण झालं, माझ्यामध्ये स्थिर आहे आणि नंतर माझ्यामध्ये त्याचा काय होणार आहे? इंड होणार आहे. त्यांनी सांगितलेलं होतं भोवतालच्या जगतातील नामरूपाचे अनंत प्रकार हे दुसरे काही नसून माझ्यामधील अनंत परमसुगरात सागरातील तरंग आणि लाटा होत. या जगतातले वेगवेगळ्या नावाचे रूपाचे जे जे प्राणी आहेत ते माझ्यापासून दुसरे तिसरे काही नसून माझ्या परमसुख सागरातील तरंग आणि लाटा आहेत. त्या हे वैविध्यपूर्ण जगत सत्यतत्वावरून उद्भूत होते. हे जगत निर्माण कशातून झालेलं आहे? सत्यतत्वातून. सत्यतत्वात स्थित होते, निर्माण झाले त्याच्यातून, राहतं बी त्याच्यात आणि त्यातच शेवटी विलन होतं. म्हणून जनाबाई म्हणते देव खाते देव पिते देवावरी मी. माझे सर्व इत्युंभूत व्यवहार कोणाबरोबर चालू आहेत? मी त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आहे, ही विलीन होते. ते सत्यतत्व मी आहे. हा गुरुजींचा बोध झाला. ठसवत ठसवत 480 पर्यंत आले आणि आत्ता त्याला विचारले तू काय काय ऐकलंस? जसे आपल्या वर्षभर शिकवल्यानंतर गुरुजी परीक्षा घेतात तसं विचारले ना. आता तो सांगतोय स्वतःचा स्वानुभव.
झुळूक, वारा आणि तुफान यामध्ये समुद्र लाटा निर्माण होतात. समुद्रात झुळूक, पाण्याची वाऱ्याची हळू झुळूक येते, कधी कधी मोठा वारा, कधी कधी तुफान, यामध्ये समुद्रात लाटा निर्माण होतात. माया सत्यतत्वाचे अज्ञान करते. माया काय करते? मूळ स्वरूपाला कळू देत नाही, ती तिचं काम आहे. मायेचं स्वरूप दुसरं काय? अज्ञान. अज्ञान म्हणजे काय? वस्तुस्थिती काय आहे ती कळून न देणे, त्याचे कारण आहे माया. ज्यामुळे विपरीत ज्ञानाच्या लाटा, जो आनंद सागर, त्यात माझ्यात उदय पावतात. बघा, मी सुखस्वरूप सागर आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नावाच्या वेगवेगळ्या रूपाच्या लाटा, विपरीत लाटा निर्माण होतात. आणि ते म्हणतात मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. परंतु ते सगळे कोण आहेत? मीच मी एकटा आहे. जो आनंद सागर आहे त्या माझ्यात उदय पावतात, स्थित होतात आणि शेवटी विलीन होतात. म्हणजे या जगामध्ये जेवढे प्राणी जन्माला आलेले, मनुष्य प्राणी धरा किंवा जनावर धरा, जन्माला आले त्याच्यातूनच, त्याच्याबरोबरच राहतातही त्याच्याबरोबर, आणि इंड बी होतो त्यांचा त्याच्याबरोबरच. आणि हे मला कळालं सद्गुरूंच्या कृपेने. इथपर्यंत काल आपण आलेलो होतो. आता पुढील श्लोक क्रमांक 498 पाहूया आपण. विभाग शून्य आणि परिपूर्ण अशा काळाच्या ठिकाणी याप्रमाणे कल्प, सत्वर, आयन, ऋतू इत्यादी प्रकार कल्पिले जातात. बघा, त्याला काही, आता बघा, सकाळ, दुपार, संध्याकाळ हा सुद्धा काळ नाही. सेकंद काटा सुद्धा काळच आहे, मिनिट काटा सुद्धा काळच आहे, आणि तास काटा सुद्धा काळ आहे. पण ही त्याला नावं दिलेली आहे, मिनिट, सेकंद, तास. हे कोणाला नाव दिलेले आहे? मिनिट, सेकंद, काळ. काका, हे कोणाला नाव दिलेले आहे? मिनिट, सेकंद, काळ. अध्यारोप आहे. त्या काळ हा काय झालाय, त्याच्यावर आरोप केलेला आहे काळ. नाहीतर ते मूळ काय आहे? ब्रह्म. ब्रह्माला काय म्हटलेत आलेले? सेकंद. ब्रह्माला काय म्हणण्यात आलं? मिनिट. ब्रह्माला काय म्हणायला लागलं? तास. त्याला काही कालगणना नाही. म्हणून देश, वस्तू, काळ, मला काळ नाही आहे कारण मी ब्रह्म आहे. आणि याला मात्र काळ आहे, हे 1970, आणि त्याला मात्र काळ नाही. ते तत्व त्याला हे बोधलेलं आहे. याला जसं प्लॅस्टिक म्हणलं तसं त्याला या जगातल्या सगळ्या गोष्टी ज्या आपण व्यवहारात वावरतोय त्या कल्पित आहेत, त्यांना नावं दिलेली आहेत तुम्ही. याला आता चिमटा म्हणले, जर याला नंतर काही जर दिवसांनी म्हटले असते, समजा चमचा म्हणले असते पूर्वीचे लोक, तर आपण याला काय म्हणलो असतो? त्यांनी त्याला नाव दिलेले. नाही तर याला नाव नाही आणि याला रूपसुद्धा नाही. विभाग शून्य परिपूर्ण अशा काळाच्या ठिकाणी ज्याप्रमाणे कल्प, सत्वर, आयन, ऋतू इत्यादी प्रकार कल्पिले जातात. काळ आणि काळाचं मूळ स्वरूप काय? ब्रह्म. याच्यावर कल्पिले जातात. त्याचप्रमाणे स्थूल, सूक्ष्म इत्यादी भाव माझ्या ठिकाणी भ्रमामुळे कल्पिले गेलेले आहेत. हे स्थूल आहे, हे सूक्ष्म आहे. स्थूल आणि सूक्ष्म तर काय? तुझं स्थूल म्हणू का सूक्ष्म रे? स्थूल सूक्ष्म एकू गोविंदू रे. ही कल्पना केली तुम्ही, म्हणता याला स्थूल आहे आणि याला सूक्ष्म आहे. माझ्याकडं स्थूल बी नाही आणि सूक्ष्मपणा पण नाही. ते भ्रमामुळे कल्पिलेले आहेत. ते भाव लोकांकडून अध्यासपूर्णाने कल्पिले जातात. लोकांकडून ते अध्यासपूर्णाने म्हणजे काय? रश्शीवर जो दिसतोय साप त्याला काय म्हणतात? अध्यास म्हणतात की नाही? मग तो लोकांकडून आहे का रश्शीकडून आहे? लोकांकडून आहे साप का रश्शीकडून आहे? लोकांकडून आहे. लोकांची ती काय आहे? कल्पना आहे. रश्शीवर त्यांनी काय केली? कल्पना आहे. रश्शी स्वतःला काय म्हणते? मी रश्शीचे. अहो ती हे पण नाही म्हणत मी रश्शी आहे का मी साप आहे. तिला जाणीव बी नाही आहे आणि नेणीव बी नाही. आता ती म्हणते मी काहीच नाही. त्याप्रमाणे बघा, आता आपण त्याप्रमाणे माझ्यावर अध्यासावरील आत्मतत्वामुळे नाही, कुठे गेलो त्याप्रमाणे स्थूल, सूक्ष्म इत्यादी माझ्या ठिकाणी भ्रमामुळे कल्पिले गेलेले आहेत. हे भाव लोकांकडून अध्यासपूर्णाने कल्पले जातात. आकाश हे म्हणणं कोणाकडून आहे? लोकांकडून आहे. हा लोकांचा भाव आहे. आकाश आहे. आकाश आहे का? आकाश कोण आहे? ब्रह्मचैतन्य आहे. स्थूल सूक्ष्म देहाच्या संकल्पना सत्य स्वरूपाच्या अज्ञानामुळे निर्माण होतात. बघा, आता लोकांकडून आहे का?
कल्पना काय केल्या, त्यांना मुळाचं ज्ञान नाही. कल्पनेचं दुसरं नाव काय? अज्ञान. अज्ञानामुळं ते म्हणतात साप आहे. तसं अज्ञानामुळं स्थूल सूक्ष्म म्हणतात. नाही तर मी स्थूल बी नाही आणि मी सूक्ष्म बी नाही. स्थूल सूक्ष्म देहाच्या संकल्पना सत्य स्वरूपाच्या अज्ञानामुळे निर्माण होत असतात. हे स्थूल आणि सूक्ष्म कशामुळे म्हणण्यात आलं? ब्रह्माचं अज्ञान आणि दिसतंय त्याला सत्य समजणं, म्हणून त्याला स्थूल सूक्ष्म. त्या सर्व वृत्ती माझ्यावरील आत्मतत्वावरील सर्व अध्यास होत. ह्या सर्व वृत्ती आपल्या ज्या क्षणाक्षणाला उठतात ते त्या ब्रह्मस्वरूपावरचे काय आहेत? अध्यास आहेत. नाही तर ते मूळ काय आहे? स्थूल सूक्ष्म काय आहे? ब्रह्म आहे. काळ हा अविभाज्य आणि निरपेक्ष असतो, त्याचे तुकडे करता येणार नाही. तथापि मानवी मनास कल्पना येण्याकरता कालखंडाची कल्पना केलेली असते. कळण्यासाठी आता ह्या टायमिंगला बसायचं, ह्या टायमिंगला भेटायचं म्हणून म्हणण्यात आलं. आत्ताच्या वेळेला 7 असं त्याला माहिती आहे का? मला 7 म्हणतात. आत्ताच्या वेळेला ही जी आपण जे या टायमिंगला आलो इथे आपण म्हणतोय 7, त्याला माहिती आहे का 7 आहे का काय? त्याला काहीच माहीत नाही. आताही ते 7 आहे. बाहेरच्या देशांमध्ये वेगळं असेल टायमिंग. मग टायमिंग ही आणि जे बघा आता अजून त्याच्यातून आलं का हा वेळ सत्य का नाही? कारण जे त्रिकाला बाधित सत्य आहे, जे तिन्ही काळात असतंय. आता इकडे तिकडे वेगळं आहे. इकडं रात्र आहे तर तिकडं काय असेल? दिवस असेल. म्हणजे ते तिन्ही काळात नाही, ते असत्य आहे. मानवास कल्पना येण्याकरता कालखंडाची कल्पना केलेली असते. ऋतू चक्र, संवत्वर, अर्ध संवत्वर, ऋतू, मास, अर्धमास, सप्ताह, दिवस, तास, मिनिट आणि सेकंद या सर्व परिपूर्ण कालावर केलेली काल्पनिक प्रलंबने होत. सत्वर, अर्धसत्वर, ऋतू, मास, अर्धमास, सप्ताह ह्या सगळ्या काय आहेत? त्या सर्व परिपूर्ण कालावर केलेली काल्पनिक प्रलंबने होत. मिनिटही काळ, तासही काळ आणि सत्वर हा सुद्धा काळच. हे सर्व फक्त आहेत वेळेसंबंधीचे. नाहीतर त्याला एक तर काळ आणि काळाचं मूळ स्वरूप काय? ब्रह्मस्वरूप आहे. पण त्याला तुम्हाला आपल्याला समजण्यासाठी मग आता सांगा, आपण म्हणतो हा शुभ काळ आहे, हा अशुभ काळ आहे. हे खरं आहे का? आता या ग्रंथाच्या लेवलनी जर पाहिलं तर हा काळ शुभ आहे, अशुभ आहे. हे प्रवृत्तीत आणि प्रकृतीत राहणाऱ्या लोकांसाठी हे खरं आहे. निवृत्तीतल्या लोकांसाठी हे खरं नाही. मग ते आपले कोळी काका एकदा म्हणले, ते काळ सर्पयज्ञ करतात ना काहीतरी त्र्यंबकेश्वरला, तो आपल्या माणसाला करायची गरज नाही. आपल्या माणसाला कसली इडानपिडा राहणार आहे? कारण आपला माणूस नाही. आपला माणूस कोण आहे? ते ज्ञानाचे बिंब आहे, ते प्रत्यक्ष. ही सद्गुरूंची पावर आहे, याची नाही पावर, त्यांच्याकडून आहे ते म्हणणं आहे की नाही. त्याप्रमाणे त्या व्यक्तिगत मनाच्या शांततेत आणि स्तब्धतेत त्या परिपूर्ण सत्यतत्वात त्या ठिकाणी काही सूक्ष्म नाही ना स्थूलही नाही, त्या सर्व अध्यारोपित संकल्पना होत. आता आत्म्याच्या ठिकाणी काहीच जन्माला आलं नाही, काही नाही. आणि हे बोलतोय कोण? आता आत्मस्वरूप झालेला तो शिष्य बोलतोय, मी असा आहे, माझ्यावर कोणत्या काळाची वगैरे गंती चालत नाही. या श्लोकात श्री शंकराचार्य आपणास निश्चयात्मक रीतीने सांगतात की साक्षात्कारी पुरुषात संचित आगामी म्हणजे क्रियामान आणि प्रारब्ध नसते. मला स्थूल आणि सूक्ष्म देह नसतातच, तर मला प्रारब्ध कसे असणार? हे कोण बोलतोय? परिपूर्ण परिस्थितीत पोहोचलेला साधक बोलतोय. आणि ही स्टेप आपल्याला प्राप्त करून घ्यायची. मी काय नाही आहे? मी देह नाही आहे. त्यामुळं मला देह नसल्यामुळं कालाची गणना नाही, मला स्थूल सूक्ष्माची नाही, आणि कारण शरीरसुद्धा नाही, मला प्रारब्धसुद्धा नाही. देह असतो त्यालाच प्रारब्ध असते. ज्याला देह आहे त्याला प्रारब्ध आहे. आता आपल्याला देह आहे का? आता डॉक्टर साहेब आपल्याला देह आहे. ही भूमिका जोपर्यंत आपल्याला त्या ज्ञानाची प्राप्ती नाही तोपर्यंत आपण स्वतःला काय समजणार? देह. आणि ज्या वेळेला आपल्याला समजणार, यथार्थ जागृती येणार, तेव्हा आपण स्वतःला काय समजणार? मी वासुदेव तत्वता, त्या स्वरूपाचा मी आहे. मी जे ब्रह्माचं स्वरूप आहे ते माझं प्रत्यक्ष स्वरूप आहे. या भूमिकेत असतो. त्याला प्रारब्ध नाही, त्याला देह नाही, त्याला काळ नाही आहे, त्याला शरीरच नसल्यामुळे ह्या सगळ्या भानगडी नाहीत. श्लोक क्रमांक 499. बुद्धीमध्ये दोष उत्पन्न झाल्यामुळे मूढ जनांनी अनेक अध्यारोप केलेले असतात.
बाबांचं एक वाक्य श्रीपाद बाबांचं, हे आकाश नाही हे देव आहे, ही पृथ्वी नाही हे देव आहे, हा वारा नाही हा देव आहे, हा मनुष्य नाही हा देव आहे. परंतु बुद्धीमध्ये दोष उत्पन्न झाल्यामुळे मूढ जनांनी अनेक अध्यारोप केलेले असतात. कशावर? ब्रह्मस्वरूपावर. मधले बाबा काय म्हणतात? लोक म्हणतात चहा गोडे, चहा गोडे का? हा त्याच्यावर आरोप केलाय. आता आपल्याला सुरुवातीला कळत असेल का आपल्याला आरोप केलाय म्हणून? हे सुद्धा कळत नसेल आपल्याला. म्हणजे चहा गोड नाही, गोड काय आहे? साखर आहे. तसं हे ब्रह्म आहे, परंतु याला मनुष्य म्हणण्यात आलं, याला वाघ म्हणण्यात आलं, याला झाडं झुडपं म्हणण्यात आलं, याला काळ म्हणण्यात आलं, याला सूक्ष्म स्थूल क्रियामान प्रारब्ध संचित ही सगळी नावं कोणी दिलेली आहेत? बुद्धीमध्ये दोष उत्पन्न झाल्यामुळे मूढजनांनी अनेक अध्यारोप केलेले असतात. तरी ज्या वस्तूवर ते आरोप केले जातात त्या दूषित होत नाहीत. ज्या वस्तूंना तुम्ही म्हटलं, याला जर तुम्ही म्हणले दारू आहे, हे दारू नाहीच होणार. हे जर पाणी आहे, जल आहे, तर हे दारू होणार नाही. तुम्ही जरी म्हटले तरी ते काय, तरी त्या वस्तूवर ते आरोप केले जातात. आणि हे आरोप म्हणजे हे धातूर मातूरचं नाही बोलता, त्याची नावच बदललेली. तुम्हाला मनुष्य म्हणणं म्हणजे हा आरोप आहे, वाघ म्हणणं हे आरोप आहे, साप म्हणणं हे आरोप आहे. आणि तो आरोप भागवताने परीक्षितीचा काढून टाकला. आणि तो काय समजायला लागला, आता मला जो चावायला आलाय तो कोण आलेला आहे? आणि चावणं ही सुद्धा प्रक्रिया आहे का? नाही. आणि कोणाला चावलं? मूढजनांनी आरोप केलेले असतात, त्या वस्तूवर आरोप केलेले असतात, ते दूषित होत नाहीत. जरी आरोप केले तरी ते दूषित होत नाहीत. मृगजळामधील पाण्याच्या महाप्रवाहामुळे माळरान कधी ओले होत नाही. हो, माळरान मृगजळाच्या पाण्याच्या महाप्रवाहामुळे. मृगजळाचा काय? महाप्रवाह. आणि मग आता तिथे पाईपलाईन केल्यानंतर रानं ओली होतील की नाही? कधीच ओली नाही. तुम्ही जरी त्याला जल म्हटले तरी ते जल नाहीच आहे. तसं तुम्ही त्याला माणूस म्हणा, जनावर म्हणा, जग म्हणा, तरी ते जग नाही, तर ते वास्तव परमात्माच आहे. तो माझ्या मनाच्या लहरीमुळे जरी एखाद्या वस्तूवर कशाने तरी प्रलंबन केले तरी वस्तुतः माझ्या प्रलंबनाचे गुणधर्म त्या वस्तूत चिटकणार नाही. मी जरी म्हणलो ते तसं आहे तरी ते तसं राहणार नाही. जे जसं आहे तसंच. मी म्हटलं हा खंडोबाबा आहे, परंतु सोनार काय म्हणणार आहे? तो बरं, आपण जरी खंडोबा म्हणलं तरी तो सोनं म्हणते का मी खंडोबा आहे? त्याच्या गुणधर्मात नाही बदलत. ते सोनं ते सोनच. ते म्हणतात माझ्या मनाच्या लहरीमुळे जरी एखाद्या वस्तूवर कशाचे तरी प्रलंबन केले तरी वस्तुतः माझ्या प्रलंबनाचे गुणधर्म त्या वस्तूत चिटकणार नाहीत. जरी मी स्थानूवर रक्ताळलेल्या भूताचे उग्र प्रलंबन केले तरी त्या स्थानूस भूतांचे गुणधर्म काही चिटकणार नाही. रात्रीच्या वेळेला खांब उभं आहे, आपल्याला काही माहीत नसतं. 8-15 दिवसांनी गेलो ना अचानक काय इथं उभं आहे, आपल्याला काय वाटणार? भूत आहे. पण तिथं असतोय खांब. आता आपण किती म्हणले हे भूत आहे भूत आहे, तरी खांबावर भूत होणार आहे का? नाही होणार. भूताचे गुणधर्म काही चिटकणार नाही. भूत स्थानूच्या प्रदूषित करू शकत नाही, भूत स्थानूला प्रदूषित करू शकत नाही, भूत त्या खांबाला काही धक्का लावू शकत नाही. आरोपित त्या अध्यास आरोपित आश्रय दूषकम भवेतु. सर्पविषयक विपरीत ज्ञान हे रज्जूवरच उपलब्ध होते, उद्भूत होते, त्यात स्थित होते आणि त्यातच लय पावते. हे वेदांतातील वाक्य आप्तवाक्य आहे. ते म्हणतात ते त्याच्यावर निर्माण होतं पण त्याच्याशी चिटकत नाही. जरी साप निर्माण झालेला दिसला, पर चावलं जरी एखाद्याला आणि विष चढलं तरी तिथे काय? रशीचे. अध्यास अधिष्ठानाला कधीच प्रदूषित करीत नाही. रशीवरचा साप रशीला कधीच प्रदूषित करू शकत नाही, म्हणजे कधीच साप बनवू शकत नाही. खांबावरचं भूत हे भूत कधीच खांबाला भूत बनवू शकत नाही. जे आहे ते खांबच आहे. स्थानूवर अध्यासामुळे दिसणारे भूत रक्तओकीत आहे असे जरी मला भासत असले, मला काय वाटणार? अरे रक्ताळलेला, जीभ बाहेर काढलेले आहे, डोळे मोठे केलेले आहेत, असं मला जरी वाटलं तर त्या खांबामध्ये काय डोळे मोठे झालेले नाही आणि जीभ बाहेर काढून रक्त बाहेर ओकत नाही. तो असे जरी मला भासत असले, दिसणारे भूत रक्तओकीत आहे असे जरी मला भासत असले, तरी त्या स्थानूस रक्ताच्या एका थेंबाची घाण लागणार नाही. कारण शरीर सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर हे सुद्धा माझ्या आत्मतत्वावरील अध्यास होत आहे. आत्मा, पण तुम्ही त्याला काय म्हणताय?
हे स्थूल शरीर, हे कारण शरीर, हे हे स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे तुम्ही म्हणताय, परंतु ते काय? ते मात्र चैतन्यच आहे, तो आत्माच आहे. कारण शरीर, सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर हे सुद्धा माझ्या आत्म तत्वावरील अध्यास होत. मग त्यांची कर्मे कशी बाधतील? आहे काय ते? स्थूल आहे, सूक्ष्म आहे, कारण आहे, काय ते ब्रह्म आहे. मागेच सांगितलं ते स्थूल नाही, सूक्ष्म नाही, पण अध्यारोपित झाल्यामुळे तुम्ही त्याला तसं म्हणताय. मग त्याची कर्मे कशी बाधतील? प्रश्नचिन्ह. स्थूल सूक्ष्माने काय कल्पना केलेली आहे, आणि जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग त्याची कशी बाधतील? ही निष्कलंक आहे. मग ते खोटे आहे का? जन्म घेणे लागे वासनेचे संग, ते कोणासाठी बोललेले आहेत? हा, आणि हे कोणासाठी चाललेले? मी निष्कलंक आहे. मृगजळातील पाण्याच्या लाटांनी वाळवंटातील जमीन काही ओली होणार नाही. मृगजळांच्या लाटांनी वाळवंटातली जमीन ओली होणार नाही. मी म्हणजे देह आहे अशी मी अज्ञानामुळे विपरीत समजून करून घेतली होती. बघा, मी म्हणजे देह आहे अशी मी अज्ञानामुळे विपरीत समजूत करून घेतली. त्यानंतर मी जे जे काही कर्म केले त्याचे कर्मफळ मला मिळत गेले. माझ्या कर्माच्या गुणानुसार कर्मफळ मिळत गेले. अशा तऱ्हेने प्रारब्ध, आगामी आणि संचित कर्माच्या कल्पना केल्या होत्या. काय होत्या? मी स्वतःला देह समजलो, ही एक कल्पना. त्याच्यानंतर मी कर्म करतो, ही एक कल्पना. आणि त्या कर्माच्यानुसार मला प्रत्येक कर्माच्यानुसार प्रारब्धात वर्तमान आणि संचित कर्म ही कर्माच्या कल्पना केल्या आहेत. आता मला अधिष्ठानाची प्रचिती आल्यावर भ्रामक प्रलंबने संपुष्टात आली. आता मला अधिष्ठानाची प्रचिती आल्यावर, आता रश्शी कळाल्यानंतर घाबरेल काय तो? आता तो काय करील? ती उलट गुंडाळून ठेवील, कधी वेळ काळी कामाला येईल आपल्याला म्हणून. आता मला अधिष्ठानाची प्रचिती आल्यावर भ्रामक प्रलंबने संपुष्टात आली. आता जी मी कल्पना केली होती त्या कल्पना संपल्या, आणि म्हणून कर्मफल मला आता मुळीच बाधणार नाही. श्लोक क्रमांक 500. मी आकाशाप्रमाणे कोणत्याही गोष्टींनी लिप्त न होणारा. आता बघा बरं, याला पिवळा कलर, याला पांढरा कलर मारलाय. आता हे जरा ज्ञानवान प्रकाशमय दिसते, पण या पोकळीला याच्याशी काही संबंध आहे का? या पोकळीला काहीच नाही. हे याच्यात जरी असलं तरी याच्याशी लिप्त नाही आहे. त्याप्रमाणे मी आकाशाप्रमाणे कोणत्याही गोष्टीने लिप्त न होणारा, जे जे सूर्याकडून प्रकाशित होते त्याहून सूर्याप्रमाणे वेगळा. सूर्याकडून सगळं प्रकाशित होतं, सूर्य सगळ्यांना प्रकाशित करतो, पण सूर्य स्वतः ते काही होत नाही. तसा हे माझ्याकडून सगळं प्रकाशित होत आहे, पण मी मात्र त्याच्यापासून अलिप्त आहे. पर्वताप्रमाणे नित्य स्थिर आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, स्थिर आहे. सागराप्रमाणे अथांग आहे. किती आहे? मी व्यापक आहे. आकाशाप्रमाणे मी कशानेही प्रदूषित होत नाही. आकाशात काही दूर सोडलं तर आकाशाला लागतोय का? मोठमोठ्या कंपनीचे असे ते आता स्मशानभूमीतून असा काळा डोम निघतोय बाहेर, तो आकाशाला लागलाय का? तिथे आपल्याला लागल या चांबड्याला, पण त्याला लागणार नाही. जे सोडणार आहे त्याला काळं करील, पण त्याला नाही. त्याप्रमाणे आकाशाप्रमाणे मी कशानेही प्रदूषित होत नाही. मी माझ्या देह कर्मात किंवा जीवनानुभवात रतीभरही गुंतला जात नाही. शिष्य बोलतो, मी माझ्या कर्मात, मी माझ्या देहात, मी माझ्या जीवनाच्या अनुभवात रतीभरही गुंतला जात नाही. सूर्याप्रमाणे मी त्या प्रकाश्य वस्तूपासून वेगळा असतो. माझ्यामुळे जे प्रकाशित झाले त्याच्यापासून मी मात्र वेगळा आहे. जगातील प्रत्येक गोष्ट जरी सूर्य प्रकाशित करीत असला तरी सूर्य म्हणजे काही जग नव्हे. माझे शरीर आणि त्याची कर्मे, माझे मन आणि त्याच्या भावना, माझी बुद्धी आणि त्याचे विवेक हे सर्व माझ्याकडून, चैतन्याकडूनच प्रकाशित होतात, पण मी त्या सर्वाहून वेगळा आहे. हे मजस्तवाची झाले तरी म्या नाही केले. पर्वताप्रमाणे मी अचल असून मी माझ्या बोधावर ठाम असून सागराप्रमाणे अथांग आहे. या सर्व संज्ञा सत्यतत्वाची, जे त्या सर्वाहून वेगळे आहे त्याचे गुणवर्णन करतात. सत्यतत्वाचे निर्देशन करणाऱ्या ह्या संज्ञा आपल्या चिंतनाकरता आणि ध्यान साधनेकरता वापरावयाच्या असतात. हो, जी मोठ्या ह्या लोकांचा जो अनुभव आहे हा आपण जेव्हा नामचिंतन करत असताना, डोळे मिटून किंवा जगात वावरत असताना हे जर आपण त्यावेळेला डोक्यात आणलं तर आपल्याला ते बोट ठसायला काय होणार? मदतनीस होणार.
श्लोक क्रमांक 501. आकाशाचा जगाशी जसा संबंध नसतो, आकाशाचा जसा जगाशी संबंध नसतो, तसा माझा देहाशी संबंध नाही. म्हणून जागृती आणि स्वप्न सुषुप्ती ती देहाचे धर्म मला कोठून बांधणार? मी देहच नाही तर तुला स्वप्न पडलं होतं का? मग तू झोपला होता का? तू आता जागृती देत का? हे सगळे गुणधर्म मला आता चिटकत नाहीत. मी शरीरात नाही, मी शरीरही नव्हे, शरीर मात्र माझ्यात आहे. बघा, आता आपण मागे म्हणलो होतो, देवात देऊळे का देवळात देवे? देवामध्ये देऊळे का देवळामध्ये देव आहे? जगाची कल्पना काय आहे? देवळात देव आहे. आता माझ्यात देह आहे का मी देहात मी आहे? माझ्यात देह आहे की माझ्यात देह आहे का मी देहात आहे? माझ्यात देह आहे, मी देहात नाही. आता हे तैसा हृदयामध्ये रामू. आता काय तैसा हृदयामध्ये रामू? देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहे. अरे हृदय कशात आहे? देह कशात आहे? देवात आहे. एवढा व्यापक आहे. आता तो स्थूलातून व्यापकात गेलेला आहे. त्याचं नाव आहे पवन झालो चराचरी, आकाश स्वरूप झालो. नाही, आकाशाला मी माझ्या काखेत घेऊन मी फिरतो असं आत्मस्वरूप आहे. हे संपधांडे बोलत नाही, हे तत्व बोलतंय. ते म्हणतात ज्याला बोध झालाय ती व्यक्ती बोलते. जगातील कुठे आलो होतो? हां, मी शरीरात नाही, मी शरीरही नव्हे, शरीर मात्र माझ्यात आहे. बघा, शरीर माझ्यात आहे, शरीरात मी नाही आहे. शरीराचे आणि माझे संबंध आकाश व ढग यामधील संबंधाप्रमाणे असतात. आकाशात ढग आहे, पण आकाशाला काही त्याचं घेणं देणं नाही. ढग हल्ले तर आकाश हल्लेलं कदाचित तुम्हाला वाटेल, पण आकाशावर काही परिणाम होत नाही. उलट आकाश आणि ढगाला आपल्यात सामावून घेतलेले आहे. तसं मी या शरीराला माझ्यात सामावून घेतलेलं नाही, सर्व विश्वाला माझ्यात सामावून घेतलेलं आहे. एवढा मी आहे. आणि मग जे सांप्रदायिक लोक म्हणतात असा बोध सगळ्यांना नाही होत, असा बोध एखाद्याला होतो, आणि त्या एखाद्यामध्ये आपला नंबर लावण्याचा यांचा प्रयत्न आहे, आटोकाट प्रयत्न आहे त्यांचा. आकाश व ढग यामधील संबंधाप्रमाणे असतात. आकाशात ढगाशी काही कर्तव्य नसते, आकाशास ढगाशी काही कर्तव्य नसते. आपल्या विशाल अवकाशात ते ढगास राहू देते. ढगाचे गुणधर्म आकाशास नसतात, ठीक नाही. जे ढग हलतात तेव्हा आकाश चालते असे काही आपण म्हणत नाही. त्याप्रमाणे शरीराचे स्वरूप आणि गुणधर्म मला कधीच बाधत नाही. मी जाणीव तत्व आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती हे ज्याचे गुणधर्म आहेत ते स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह म्हणजे मी नव्हे. तुम्ही जरी म्हणले हे कारण देहाचा धर्म आहे, हा स्थूलाचा आहे, पण मी ते नाही आहे. ज्या अर्थी ते म्हणजे मी नव्हे, तर त्याचे गुणधर्म माझे कसे होतील? थोडक्यात वेदांत प्रणीत ह्या वाक्य संप्रदायातील शेवटची ओळ सूचित करते की माझ्यामध्ये सुषुप्तीमधील अज्ञान नाही वा विपरीत ज्ञानही नाही, स्वप्न नाही आणि जागृतीही नाही. आता हे कुठं राहिलं? जागृती, स्वप्नी, पांडुरंग ह्या एक स्टेप आहेत. त्या स्टेपनी चाललेलो आहे आपण. त्या स्टेपच्या कॉर्नरला शेवटच्या टप्प्यावर गेलो. पुढे काय आहे ती वाचा सुद्धा सांगू शकत नाही, आपण जाणू शकत नाही. का आपण जाणू शकत नाही ऋषी? तुम्हीच उत्तर देऊ शकता. आपण का ते स्वरूप जाणू शकत नाही? जाणायला आपण वेगळे राहू शकत नाही. जे जाणायला गेलो ते जाणणेच जाणतेपणाने झालेले. जाणू जातात तर अजून वेगळा राहणार मी त्याच्या पलीकडचा आहे. श्लोक क्रमांक 502. काय ती उपाधी येत असते जन्माला? काय ती येत असती? उपाधी येत असते. काय ती उपाधी येत असते आणि जात असते. तीच कर्म करते आणि त्याची फळे तीच भोगते. मी जन्माला येते आणि मरते. मेरू पर्वताप्रमाणे निश्चल असा राहिलेला असतो. बघा, ती जन्माला येते आणि ती मरते. प्रकृती जन्माला, शरीर जन्माला आलं आणि शरीर मेलं, परंतु मी जन्माला आलो आणि मी मेलो होत नाही.
मी मात्र आत्मस्वरूपात देह म्हणून जन्माला येणे आणि देहमुक्त होणे हे मन आणि बुद्धी या उपाधीमुळे घडत असते. मी देहात जन्माला आलो, मी बद्ध झालो, आता मात्र मी मुक्त झालो. या सगळ्या कल्पना कशाच्या आहेत? मन आणि बुद्धीच्या आहेत. मी मात्र आत्मस्वरूप देह म्हणून जन्माला येणे आणि देहमुक्त होणे हे मन आणि बुद्धी उपाधीकडून घडत असते. ते सूक्ष्म देहाचे कार्य असते. हे जाणे आणि येणे मात्र माझ्यामध्ये शुद्ध जाणीव तत्वामध्ये घडत असते. हे सगळं कोणाकडे चालले? माझ्याशी सगळं चाललेले. चांगले वाईट वा उदासीन कर्मे जी घडतात ती केवळ शरीर मन आणि बुद्धी उपाधीमुळे, शरीर मन बुद्धी उपाधीचीच कर्मे फळे भोगतात. जे काय घडतं ते माझ्यामुळं घडतं, पण माझ्याकडून नाही होते, शरीराकडून. मग त्या कर्माची फळं कोणाला भोगावं लागतात? शरीराला. जन्म कोणाला भोगावा लागतो? शरीराला. मृत्यू कोणाला भोगावा लागतो? शरीराला. शरीर मन उपाधीच कर्मे फळे भोगतात. या सर्व गोष्टी ज्या घडतात त्या माझ्यामध्येच, कारण माझ्यामध्ये मी कोणाला सामावून घेतलेलं आहे? शरीराला. आणि मग शरीर सगळं कर्म करतं. ढग पळतंय पण मी पळत नाही. तसा ढगाचा आकाशाचा जसा संबंध तसा देहाचा आणि माझा संबंध. परंतु मी मात्र मेरू पर्वताप्रमाणे अचल आणि अविकार्य असतो. तो बोध झालेला. आता बोलतोय कोण? श्री भगवान वाच्य बोलतोय, तो परमात्माच बोलतोय. तो श्लोक क्रमांक 503. नेहमी एकरूप असलेला आणि निर्बंध अशा माझी कोणत्याही विषयाकडे प्रवृत्ती नसते. मी नेहमी एकरूप आहे त्या स्वरूपाशी, निर्बंध. मला कशाचेही बंधन नाहीत. कोणत्याही विषयाकडे प्रवृत्ती नसते. मला हे हवंय मला ते नकोय असं नाही. ना निवृत्ती, मी प्रवृत्तीतही नाही आणि मी निवृत्तीतही नाही. जो मी एकात्मरूप निर्भीड व निरंतर अशा आकाशाप्रमाणे मी एकात्मरूप आहे. मी सगळ्यामध्ये व्यापून आहे, निर्भीड व निरंतर आहे. आज आहे उद्या नाही परवा नाही असं नाही. अशा आकाशाप्रमाणे तो मी या देहाधिकाचे व्यवहार कसे करणार? आता व्यापक जे आहे ते देहाधिकाचे कर्म कसे करणार? तो देहाच्या अतीत झालेला आहे, पलीकडं. कर्म प्रवृत्ती किंवा कर्म निवृत्ती या दोन्ही अहम केंद्रित कल्पना आहेत. कर्म प्रवृत्ती आणि कर्म निवृत्ती या दोन्हीही अहम केंद्रित कल्पना आहे. ह्या माझ्या अहंकाराच्या कल्पना आहेत, खोट्या अहंकाराच्या कल्पना आहेत. कर्म प्रवृत्ती आणि कर्म निवृत्ती ह्या माझ्या अहमच्या कल्पना आहेत. त्या मन बुद्धी उपाधीच्या क्रिया होत. मनाच्या कर्म आणि बुद्धीच्या क्रिया कर्म आहेत त्या. ज्या अर्थी ह्या ज्ञान उपाधीशी माझा संबंध नसलेली ह्या ज्ञान उपाधी आहेत. मन आणि बुद्धी हे ज्ञान उपाधी आहेत, त्या ज्ञानाची उपकरणे आहेत. माझा संबंध नसल्याने, ह्या ज्ञान उपाधीशी माझा संबंध नसल्याने मी प्रत्येक गोष्टीत पूर्णतः अलिप्त असल्यामुळे मी चांगले काही करीत नाही ना वाईटही, असा माझा संबंध आहे. ते म्हणतात सत हाच केवळ माझा भाव आहे. माझा भाव काय? मी परब्रह्म स्वरूप आहे. सर्व वस्तू मात्र माझा सद्भाव उसना घेऊन माझ्या भोवती पिंगा घालतात. यांनी सगळ्यांनी माझं भांडवल घेतलेलं आहे. ते म्हणतात प्रत्येक वस्तू मात्रातील सद्भाव तो मीच. प्रत्येकामध्ये जो सद्भाव आहे तो कोण आहे? मी आहे. त्याच्यामधील फरक असतो. प्रत्येक वस्तू मात्रातील सद्भाव तो मीच. त्यांच्यातील फरक असतो तो नामरूपात. सत्स्वरूप मी आहे, फक्त नाम आणि रूप वेगळे. अंगठी वेगळी आहे, बांगडी वेगळी आहे, चैन वेगळी आहे, पण सोनं मात्र मी आहे. पण त्यांच्यातला नावाचा आणि रूपाचा फक्त फरक आहे. नाम रूपे मिळून जग बनलेले असते. जगाला अस्तित्व आहे, पण जग म्हणजे सद्भाव नव्हे. अंगठी कायमस्वरूपी नाही, घडते पण आणि मोडते पण. जसे काय घडतं मोडतं? आकारच जातो, नाही तर तत्व मात्र तसंच आहे. जगाला अस्तित्व आहे, पण जग म्हणजे सद्भाव नव्हे. जसे तुम्हाला आरोग्य असते, परंतु तुम्ही म्हणजे आरोग्य नव्हे. आरोग्य नाही आपण, पण आपल्याला आरोग्य असतं. आरोग्य ही देहाची स्थिती आहे. जग उणे नाम रूपे म्हणजे सद्भाव. जग उणे म्हणजे काय करायचं? वजा करायचे. या नाम रूपातून हे जग जर वजा केलं तर खाली काय राहिलं? अंगठी हे नाव आणि तिचा आकार, याच्यातून उणे म्हणजे वजा केलं तर खाली काय शिल्लक राहणार? सोनं.
जग उणे नामरूप म्हणजे सद्भाव होय. हे शुद्ध सत्तत्व म्हणजे केवळ मी. सत्तत्वात अंश नसतात. आता हे जग माझ्या एका अंशावर आहे. हे कशासाठी सांगितलेले? हे कोणाला सांगितले? अर्जुन मानत नाही. अर्जुन म्हणतो मी मारणार नाही. मी यांना मारलं तर मला पाप लागेल. देव म्हणतो तू मारणार आहे नाही का, म्हणजे जन्माला घालणारा सुद्धा तू आहे का? अरे हे माझ्या एका अंशावर आहे ना, असे तू किती आहेस? अख्खं जग म्हणजे माझा एक अंश आणि त्यातला तू एक. बघा, सत्तत्वाला अंश नसतात. ते एक रस आणि एक रूप असते. तेच केवळ मी होय. मला अंश नाही आहे. मी कोणतेही भेद नसलेला एक संघातीत तत्व एक रस आहे. मी कोणतेही भेद नसलेला एक संघातीत तत्व एक रस आहे. आकाशाप्रमाणे मी अनंत आहे. माझं मोजमाप करताना यायचं कोणाचं? ज्याने तत्वमसी साधना घेतलेली, तत्वम अशी साधना घेतलेली, परिपूर्ण ठसलेली आहे. आणि तो सांगतोय मी आता संकुचित नाही आहे. आकाशापेक्षा मी मोठा आहे. आकाशाप्रमाणे आहे. बघा पुढे उदाहरण कसं देतात जबरदस्त. मी कोणतेही भेद नसलेला एक संघ जनात एक संघ जाणीव तत्व एक रस आहे. आकाशाप्रमाणे मी अनंत आहे. पूर्ण अशा व्यक्तिभावाला चेष्टाच व्यवहार कशा करता येतील? पूर्ण असं व्यक्तिभावाला मी बाबा एक नेहमी सांगतात, गुजरातमध्ये वादळ झालं आणि सगळा वारा इकडं आला. मग इकडं सगळा वारा आला म्हणजे तिकडं वारा नाही? तिकडेही वारा आहे. बघा इकडे यांनी तर अजून एक उदाहरण जबरदस्त वेगळं दिलेलं आहे. पूर्ण अशा व्यक्तिभावाला चेष्टाच म्हणजे व्यवहार कशा करता येतील? म्हणून निश्चळ फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा होणे. हे चाललेले व्यवहार या निश्चेष्टा आहेत फक्त. परंतु मी मात्र कसा आहे? निश्चल बैसोनी. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. कार्यप्रवृत्ती आणि कार्यनिवृत्ती तेव्हा शक्य होतात की जेव्हा कार्य करण्यास अंश विभाग असतात. हे मला कार्य करायचं आहे आणि हे कार्य नाही करायचं. याच्यासाठी विभाग पाहिजे. मी वेगळा पाहिजे, ते कार्य वेगळं पाहिजे आणि कर्म करण्याची जी कृती आहे ती वेगळी पाहिजे. पण हे तिन्ही मिळून काय झाले? आता एक झाले. हे व्यापक असल्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळे असे भाग नाही आहेत. जेव्हा कार्य करण्यास अंश विभाग असतात आणि कार्यक्षेत्र उपलब्ध असते अवकाशात. बघा प्रवृत्ती आणि कार्यनिवृत्ती तेव्हा शक्य होतात की जेव्हा कार्य करण्यास अंश विभाग असतात आणि कार्यक्षेत्र उपलब्ध असते. कार्य करण्यासाठी अंश असतो, परत कार्यक्षेत्र असते आणि जे काही कार्य करायचे ते. परंतु ते म्हणतात अवकाशात स्त्री अवकाश कार्य कार्य. परंतु अवकाशात स्त्री अवकाश काय कार्य करणार? कोण? आता अवकाशाला नाव दिले काय? स्त्री अवकाश. जसं श्री यलकर तसा अवकाश आणि त्याच्यात एकाला नाव दिलं स्त्री अवकाश. आता तो स्त्री अवकाश अवकाशात काय कार्य करणार? कारण कार्य कारण आणि कर्ता हे सगळं काय आहे? एकच आहे. ते सर्वव्यापी असल्यामुळे अवकाश कसं आहे? सर्वव्यापी असल्यामुळे ते कुठून कुठं जाणार? कार्यक्षेत्र पाहिजे ना त्याला कार्य करायला. जसं आपण इथून ऑफिसला जातोय तसं त्याला ऑफिस पाहिजे ना. ते सर्वव्यापी असल्यामुळे त्याला एक इंचभरही सरकता येत नाही. माझ्याकडून काही कार्य होत असते असे जर तुम्ही मानत असाल तर तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नसून माझ्या उपकरणाकडे लक्ष देत असता. बघा आकाशाकडून कार्य करत असेल म्हणा तर तुम्ही काय पाहताय? उपाधी पाहता, अवकाश नाही पाहत. कारण माझ्या निरुपवादी भावामध्ये मी सर्वव्यापी आकाशाप्रमाणे असतो. मी उपाधी रहित असल्यामुळे मी आकाशाप्रमाणे. असं बाबाचं सांगणं आहे. तुमच्या नाकातलं आकाश प्रकाश आणि वायू तुमच्या पुरता का जगभर? मग माझ्या पुरता आहे तर ते जर मी आहे तर मी केवढा आहे? मी सुद्धा जगभर आहे. श्लोक क्रमांक 504. ज्याला इंद्रिय नाहीत, ज्याला चित्त नाही, जो विकार रहित आहे म्हणजे ज्याला आकार नाही, ज्याला माझा वेगळेपणा नाही आणि ज्याला रूप नाही, जो मी अखंड सुखात्मक आहे, त्या माझ्या ठिकाणी पाप आणि पुण्य कोठून असणार? श्रुतीसुद्धा आत्मा हा वाणीने अस्पर्श आहे असे म्हणते. मला पुण्य ना आणि पाप कसेच असू शकणार? मला काही कर्तव्य असे नसते. मी
की अकर्तव्य नसते. बघा, मला पुण्य नाही पाप असू शकणार नाही, मला काही कर्तव्य असते, कर्तव्य असे नसते की अकर्तव्यही नसते. शेवटच्या 18व्या अध्यायाने मी कर्तू नाही अकर्तू नाही, अव्यय नाही व्यय नाही, सूक्ष्म नाही स्थूल नाही, जवळजवळ 10-12 ओळी निवडक ओळीमध्ये काढलेले. मी शुद्ध चैतन्य जाणीव तत्व आहे, ज्याला ज्ञानेंद्रिय आणि मन नाही, ज्याला विकार आणि रूप नाही, त्याला पाप पुण्य कशी असणार. पक्षाघाताने पूर्ण घायाळ झालेला, पक्षाघाताने म्हणजे पॅरालिसिसने पक्षाघाताने घायाळ झालेल्या अंध मानवाने माझ्या नाकावर लात मारली असा मला त्याच्यावर आरोप करता येणार नाही. बघा, कोणावर? त्या पॅरालिस झालेल्या माणसाला. आणि शिवाय तो आंधळा आहे आणि त्याने बरोबर माझं नाक पाहिलं, नाकावर लात मारली. तर पॅरालिसवाला नाकावर लात मारायला गेलो काय होणार त्याची? ते जसं करतात त्याच्यावर मला जसा आरोप करता यायचा नाही, तसा माझ्यावर किंवा या जगतावर किंवा ते स्वरूप प्राप्त झालेल्यावर त्याला ह्या गोष्टी आरोप करताना यांनी मारले, यांनी काही केलंच नाही. शेवटच्या श्लोकाच्या पहिल्या ओळीत निषेधात्मक भाषा वापरलेली असून मी काय नाही, मजजवळ काय नाही याचे स्पष्टीकरण सापडते. माझे स्वरूपच निश्चितपणे अखंड आनंद सारभूत आहे. तर मग पाप आणि पुण्य यांचे आरोप मजवर कसे करता येतील? या प्रतिपादनाच्या पुष्टर्थ श्री शंकराचार्य श्रुती उद्भूत करून म्हणतात, पुण्याने अस्पर्शित पापाने अस्पर्शित असा असल्याने सर्व मनोविक्षेपाच्या पलीकडे गेलेला जो गाढ निद्रेच्या अवस्थेत असतो त्याचे हे वर्णन आहे. तो ब्रह्मस्वरूपावर पहुडलेला आहे. सुखाचे शेजारी पडला आणि माऊलीची ओळ त्या स्वरूपाच्या ठिकाणी मी तिची प्रकृती जी आड होती ती देवेची सारोली पर होती. मग परतत्व माझे मती शेजार केला, त्या स्वरूपाच्या ठिकाणी गाढ निद्रित येतो. आता त्याचे हे वर्णन आहे बृहत अरण्यक उपनिषदात. आचार्य याज्ञवल्क्य सुषुप्ती अभिमानी आत्म्याचे वर्णन करताना तसे म्हणतात. या सुषुप्ती अवस्थेमध्ये पिता अपिता होतो. काय पिता? वडील अवडील होतो. माता अमाता होते. तिला कर्तव्य म्हणून मला कर्तव्य राहिलेली नाही आणि चौथ्याच्या ठाई काही करण्याची नाही म्हणून भक्तू एकोपाई नाही. कर्तव्य राहिलं नाही त्याला. कर्तव्य ते अकर्तव्य होय तया म्हणून ब्रह्मतेची. बघा, त्याला पिता अपिता होतो, माता अमाता होती म्हणजे माता माता नाही राहत. लोक अलोक होतात, देव अदेव होतात, वेद अवेद होतात. येथे चोर अचोर होतो, भ्रूण हत्या करणारा अभ्रूण होतो, तसे चांडाळ अचांडाळ होतो, पॉपल्क्स अपॉपल्क्स म्हणजे काय? भ्रमर श्रमण अश्रमण आणि तापस अतापसच होतो. त्यावेळी हा पुरुष पुण्याशी असंबद्ध आणि पापाशी असंबद्ध होतो आणि हृदयातील सर्व शोक पार करतो. बघा, बृहदारण्यक उपनिषदात आचार्य याज्ञवल्क्य सुषुप्ती अभिमानी आत्म्याचे वर्णन करतात तसे म्हणतात. तो जो तिकडं जसा गाढ झोपलेला त्याला काही माहीत नाही, तसं इकडं सुद्धा याला काहीच नाही माहिती. सुषुप्तीमध्ये असताना व्यक्ती प्रगाढ मूळ अज्ञानात असते. जागे झाल्यावर त्याच्या कामना अंकुरित होतात आणि त्याच्या वासना बीजानुसार एकनिष्ठपणे तिचे विचार आणि कर्म असते. तेव्हा तुम्ही कारण देहात असता तेव्हा दुःख नसते. कारण देहात असताना दुःख असतं का? नाही, काहीच आठव नाही. पण जागृतीमध्ये मात्र सगळ्या गोष्टी आठवतात. कारण देह म्हणजे भूल दिलेल्यानंतर त्याला काहीच कळत नाही, काय दुखतंय का काय, आहे नाही. आणि जेव्हा भूल उतरते तेव्हा कळतं. त्याच्या कार्यपरिसरात केवळ दुःख असते. जो देहात असतो तो, जो जागृत होतो ना कारण देहातून, तो जो आपल्या वासनांच्या अतीत होऊन ओंकार ब्रह्मपदाला पोहोचला आहे, अशा व्यक्तीला दुःखेती कसली? जो ओंकार स्वरूपाशी निगडीत झालेला आहे. तुम्ही जेव्हा अविद्येत असता तेव्हा तुम्ही अव्यक्त असे पुण्यवान किंवा पापी असता. जेव्हा अविद्येत असतो तेव्हा मी पुण्यवान आहे आणि मी पापी आहे. परंतु तुम्ही जेव्हा ज्ञान संपादन करून अविद्येच्या अतीत होता
तेव्हा पाप आणि पुण्य कसे असू शकेल? सत्यस्वरूपाचे अज्ञान जेव्हा सम्यक ज्ञानाने संपुष्टात येते तेव्हा ते विपरीत ज्ञान कसे राहणार? सत्यस्वरूपाचे अज्ञान, ज्ञान म्हटलं होतं का? सत्यस्वरूपाचे अज्ञान जेव्हा सम्यक ज्ञानाने संपुष्टात येते, सम्यक ज्ञान म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाने अज्ञान जेव्हा संपलं जातं तेव्हा विपरीत ज्ञान कसे राहणार? विपरीत ज्ञान म्हणजे मी शरीर आणि मग मला काही कर्तव्य, हे कसं राहणार? श्लोक क्रमांक 505. कोण म्हणतं हे? ज्याला यथासांग प्राप्ती झालेली आहे. गुरुजी विचारतायत आणि तो सांगतोय. छायेला उष्ण, 505 क्रमांकाचा श्लोक. छायेला उष्ण वा शीत, सुष्ट वा दुष्ट स्पर्श, याचा स्पर्श जरी झाला तरी छायेहून वेगळ्या असणाऱ्या पुरुषाला ज्याची सावली आहे त्याला ती मुळीच छाया स्पर्शच करीत नाही. बघा, चांगल्या जाड सावलीची आपल्याला जरी स्पर्श झाला तरी नाही, आणि पातळ झाला तरी पण सुष्ट आणि दुष्ट किंवा गरम किंवा शीत असा त्याला त्या छायेला काही फरक पडत नाही. ती छाया मुळीच स्पर्श करीत नाही. माझ्या पड छायेला जरी शीततेचा किंवा उष्णतेचा स्पर्श झाला तरी मला काही त्याचे भान होत नाही. थंड पाण्यात माझी सावली पडली तर मला थंडी लागते का? नाही. किंवा गरम पाण्यात, तापलेल्या उकळत्या पाण्यात माझी सावली पडली तर मला काय होईल का? तसा आत्मस्वरूप मी झाल्यामुळे मला त्याचा काही स्पर्श नाही. छाया रस्त्यावर ओढली जात असताना आपण चालतो तेव्हा मागे ओढत चाललेली आहे, मग आपल्याला खरकटल्यासारखं होतंय का? घर्षण झाल्यासारखं नाही. ती गटारातही पडेल आणि नंतर रस्त्यावर येईल. कदाचित तिच्यावर मोटर गाडीही जाईल. कशावरून? आपल्या सावलीवरून, डोक्यावरून. तरी आपला चेंदा काय होणार नाही. माझ्या पडछायेचे भवितव्य म्हणजे काही माझे भवितव्य नव्हे. त्या छायेवरून काहीही वाहन जाऊ द्या, ती चिरडली वा चेचली जाऊन वेडी वाकडी होऊ द्या, त्याचा माझ्यावर कदापिही परिणाम होईल काय? दुःखद घटनेचा, कर्मगतीचा लवलेशही मला कदापि स्पर्श करणार नाही, कारण मी माझ्या छायेहून पूर्णता वेगळा आहे. दृष्टांत देऊन आता सिद्धांत, त्याप्रमाणे आपल्या जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती अवस्थांमध्ये बाह्यता गोळा केलेले अनुभव जगतामध्ये तो साक्षात्कारी मानव आपल्या जागृत जाणीव अवस्थेत अस्पर्शित राहतो. प्रश्न बघा, त्याप्रमाणे आपल्या जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती, आता 2 जागृत शब्द आलेले आहेत इथं. त्याप्रमाणे आपल्या जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थांमध्ये बाह्यता गोळा केलेले अनुभव जगतामुळे तो साक्षात्कारी मानव आपल्या जागृत जाणीव अवस्थेत अस्पर्शित राहतो. पहिली जागृती म्हणजे आता व्यवहारातली, आणि ती जागृती म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे मी. ती जागृती, त्या जागृतीत स्वप्नातले, जागृतीतले आणि सुषुप्तीतले व्यवहार तिथं काही नाही, कारण तिथं जागृती बी नाही, स्वप्न बी नाही आणि सुषुप्ती पण नाही. श्लोक क्रमांक 506. जी गोष्ट पाहिली जाते त्याचे धर्म अविकारी आणि उदासीनाशा पाहणाऱ्याला काही स्पर्श करीत नाहीत. तसे बघा, जी गोष्ट पाहिली जाते त्याचे धर्म अविकारी जो आहे, उदासीन आहे, अशा पाहणाऱ्याला कधी स्पर्श करत नाही. लाईट आहे ती अविकारी आहे आणि त्याच्यात चाललेले व्यवहार तिने जरी पाहिले तरी यांचे धर्म त्याच्यावर चालत नाही. इथे पोथी वाचली म्हणून त्याचा धर्म त्याच्यावर नाही, आणि ते बड्डे केला तरी त्याच्यावर, पण त्याने मात्र पाहिलेलं आहे. पाहिलेल्या वस्तुमात्राचे गुणधर्म द्रष्ट्याला, साक्षीला बाधत नाहीत. मी जरी धबधबा पाहत असलो तरी माझ्या पाठीत दुखण्याचे काही कारण नाही. धबधबा पाहतोय पण धबधबा काय माझ्यावर पडत नाही. मी पाहतोय परंतु माझ्यावर त्याचे परिणाम नाही. साक्षी द्रक हा जे साक्ष दृश्य असते त्याहून वेगळा असतो. त्या धबधब्यापासून पाहणारा वेगळा आहे, पण तो धबधबा पाहतो. तद्वत हे बृहदारण्यकातलाच उपदेश होता. श्लोक तिकडं होता, हां बरोबर, करेक्ट. इकडच्या पानावर दिलं, साक्षीचे स्वरूप अपरिवर्तनीय आणि अविकारी उदासीन असते. एक खाली लिहिले, मागील श्लोक 506 पा, तोच आता आपण पाहिलेला. तो कसा आहे? उदासीन आहे. त्याच्यामध्ये 506 पा इकडे पण दिला 1 नंबर. साक्षीचे स्वरूप अवर्णनीय, अपरिवर्तनीय आणि अविकारी उदासीन असते. तो त्या कर्मात गुंतला जात नाही. घराचे स्वरूप आणि गुणधर्म हे काही त्यांना प्रकाशित करणाऱ्या दीपाला बाधित नाही.
दीपाने काय केलं, घर प्रकाशित केलं, पण घराचे गुणधर्म दीपाला बाधत नाही. ह्या हाडामासाच्या घरात मी जाणीव तत्व या नात्याने राहून त्यातील सर्व वस्तू, भावना आणि विचार यांना स्वतःला मात्र त्याच्या कोणत्याही कर्मात गुंतून न घेता प्रकाशित करतो. तो दिवा घरातल्या सगळ्या गोष्टीला प्रकाशित करतो, पण घरातल्या कोणत्याही गोष्टीचा त्या दिव्यावर परिणाम होत नाही. तसा माझ्या हाडामासाच्या आत मी असताना मी हाडामासाला प्रकाशित करतो, त्यातील वस्तू, भावना आणि विचार यांना प्रकाशित करतो, पण स्वतःला मात्र त्यांच्या कोणत्याही कर्मात गुंतून न घेता प्रकाशित करतो. त्यांना प्रकाशित करतो, पण मी गुंतून घेत नाही. उदाहरण, घरातील दीप घरात जे जे घडत असते त्या सर्वांना प्रकाशित करीत असतो. दुःखद प्रसंग, विवाह समारंभ, नवरा बायकोतील भांडण, जन्म, मृत्यू, मग काहीही असो, दीप त्यांना प्रामाणिकपणे प्रकाशित करणारच. त्यापैकी त्यावर कशाचाही परिणाम होत नाही. कोणावर? दिव्यावर. पण दिव्याने हे सगळं दाखवलं, भांडणं चाललीत, वाढदिवस चाललाय, दुःखद प्रसंग, विवाह समारंभ, पण त्याच्यामुळे तो प्रामाणिकपणे प्रकाशित करणारच. त्यापैकी त्याच्या कशाचाही परिणाम त्याच्यावर होत नाही. त्याप्रमाणे शरीर, ज्ञानेंद्रिय, मन इत्यादीचा आत्म्यावर जो एकमेव प्रकाशक आहे त्याच्यावर कधीच परिणाम होणार नाही. केव्हा? आपण आत्मस्वरूप आहोत या भूमिकेवर गेल्यानंतर. श्लोक क्रमांक 507. सूर्य हा जसा कर्माचा केवळ साक्षी असतो, अग्नी जसा दाह देण्याचा नियम, रज्जूवर जसा अध्यारोपित सर्प वस्तूचा संबंध असतो, तितकाच कुटस्थ चिदात्मा जो मी त्याचा देहाधिकाशी संबंध असतो. सूर्य जगाला प्रकाशित करतो, पण तो मात्र त्याच्यापासून वेगळा आहे. तसं मी ह्या सर्व देह इंद्रियांना प्रकाशित करतो, पण मी पासून वेगळा. अग्नीला चटका देण्याचा धर्म आहे. तो लहान मोठा, पुण्यवान पापी पाहत नाही. आपण काय करायचं? फक्त त्याच्यापासून दूर राहायचं. आणि तिसरा दिलाय, रज्जूवर आधारित सर्प वस्तू, रज्जूवर जसा अध्यारोपित सर्प असतो. कशाला म्हटलेले बघा, आता ट्रॅक चेंज होत आहे का. रश्शीवर अध्यारोपित सर्प आहे, पण सर्प आहे का? मग काय आहे तो सगळा? रश्शी. बघा, ट्रॅक चेंज होत आहे आता. तितकाच कुटस्थ चिदात्मा जो मी त्याचा देहाधिकाशी संबंध आहे. आता बघा पुढच्या श्लोकामध्ये, सूर्य आज किती सुंदर आणि मोहक दिसतो असे तुम्ही म्हणता. वास्तविक सूर्य दररोज आहे तसाच असतो. तुम्ही आज जो मोहक आणि तेजस्वी पाहिला ते तुमच्या मनाच्या उल्हासित वृत्तीमुळे. तो मला तो असा दिसला, तो जसा आहे तसाच. सूर्यप्रकाशात सर्व कर्मे घडत असतात, म्हणून सूर्याला सर्व कर्माचा साक्षी असे म्हणतात. तथापि तो जे जे काही प्रकाशित करतो त्याबद्दल त्याला आसक्ती असत नाही. जे काही घडते ते तो सर्व असंग वृत्तीने पाहत असतो. कोण? सूर्य. भेदभावाने कोणत्याही प्रकारची आसक्ती न ठेवता अग्नी त्याच्या सान्निध्यात येणाऱ्या सर्वांना वाचतो. तो लहान मोठा, चांगला वाईट, गरीब श्रीमंत पाहत नाही, सगळ्यांना चटकवतो. तुम्हाला जर विस्तवाचा हा गुणधर्म माहीत असेल तर त्यास टाळा. नियमाचे अज्ञान हे काही समर्थन होऊ शकत नाही. नियमाचे मला माहीत नव्हतं म्हणून चटका बसला असं तुम्ही म्हणू शकत नाही. त्याचा नियम चटका आहे, म्हणजे तुम्ही काय राहायचं? त्याच्यापासून बाजूला राहायचं. मला माहीत नव्हतं हे तुमचं म्हणणं नाही. नियमाचे अज्ञान हे काही समर्थन होऊ शकत नाही. रज्जूला तुम्ही तिच्यावर पाहत असलेल्या सर्पाची आसक्ती नसते. रश्मीने कधीच म्हणलं नाही हा साप माझा आहे. तिला त्याचं काही घेणं देणं नाही, तिला माहीत सुद्धा नाही. मी कुटस्थ, आता सिद्धांत, मी कुटस्थ चितात्मा आहे. तुम्ही माझ्यावर कशाचेही प्रलंबन करा, तुमच्या प्रलंबनाचा माझ्यावर काही एक परिणाम होत नाही. मी शुद्ध जाणीव तत्व कुटस्थ आहे. माझ्यावर तुम्ही काही म्हणले, त्याला हा असा आहे, तो तसा आहे, तो माणूस आहे, तो लंगडा आहे, पांगळा आहे, आंधळा आहे, काळा आहे, गोरा, याचा माझ्यावर काहीच नाही परिणाम होणार. मी कसा आहे? या सगळ्यांच्या पेक्षा वेगळा आहे. श्लोक क्रमांक 508. मी कर्माचा करताही नाही आणि करविताही नाही. अहम भोगता अपि, मी स्वतः कर्मफले भोगतही नाही व दुसऱ्यास भोगावास लावणाराही नाही. मी पाहणाराही नाही आणि दुसऱ्यास पाहावयास लावणाराही नाही. तो मी स्वयंप्रकाशी असून अमक्यासारखा आहे असे न सांगता येणारा अतींद्रिय असा
आत्माच आहे. मी असा नाही, मी तसा नाही, मी तसा नाही, मग मी कसा आहे? तर असा अमक्यासारखा आहे असाही सांगता येण्याजोगा नाही. 505व्या श्लोकात आत्ताच निर्देशित केले होते की छायेवर उष्णता वा शीतलता, चांगले वा वाईट यापैकी कशाचाही परिणाम होत नाही. जर तुमची सावली बर्फावर पडली असली तरी तुम्ही काही गोठून जात नाही. आत्म्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास व्यक्ती त्याच्या छायेहून जेवढी वेगळी तेवढेच अनुभवातीत सत्यस्वरूप व्यक्तीहून वेगळे असते. म्हणून आत्मतत्व जगताच्या अनुभवामध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कधीच गुंतून राहत नाही. ते जगातील कोणत्याही कर्मात गुंतून राहत नाही व त्याला जबाबदार नसते. हे निर्देशित करण्याकरता श्री शंकराचार्यांनी हा श्लोक दिलेला आहे. डॉक्टर साहेब समजते? ही सांगतात आत्मा तो व्यक्तीला कळालं, त्याच्या गुरुजींनी सांगितलं तू माणूस नाहीस, तू ते तत्व आहेस. आणि हे त्याला आता दृढ झालेले आणि त्याला गुरुजी त्याला विचारले आणि तो सांगतोय का मी असा आहे, मी असा आहे, मी असा आहे. मी कोणत्याही कर्माचा कर्ता असत नाही वा कर्मफल भोगता असत नाही वा द्रष्टा असत नाही. जीवभावाची ही कर्मे केवळ माझीच नव्हे तर मी आत्मतत्व म्हणून सुद्धा दुसऱ्यांना करता भोगता आणि द्रष्टा होण्यास उद्युक्त करत नाही. मी तर स्वतः करत नाही जीवदशा समजून सुद्धा, पण मी तिसऱ्याला सुद्धा करायला सांगत नाही. सूर्य उगवल्या म्हणत नाही चला सगळे कामाला लागा, दुपार झाली जेवायला चला, रात्र झाली झोपायला जा, असं मी काय म्हणत नाही. मी माझ्या स्थायी स्वभावावर आहे. शूद्र जीवाच्या कर्मामध्ये आत्मतत्वाचे प्रत्यक्ष गुंतणे नाकारल्यानंतर श्री शंकराचार्य आत्मतत्वाचे निश्चयात्मक स्वरूप प्रतिपादन करतात. शूद्र जीवाच्या कर्मामध्ये आत्मतत्वाचे प्रत्यक्ष गुंतणे नाकारल्यानंतर जरी सगळं काय केलं, दारुड्याने दारू पिला, सत्ता आत्म्याचीच होती पण आत्मा काही दारू पिला नाही. ते म्हणतात शूद्र जीवाच्या कर्मामध्ये आत्मतत्वाचे प्रत्यक्ष गुंतणे नाकारल्यानंतर श्री शंकराचार्य, पर साधा माणूस असला तरी तो त्याच्यात ते नाही आहे त्यांचं म्हणणं, तो त्याच्यापासून वेगळा आहे. हो, आकाश टॉयलेटमध्ये असलं तरी ते कधी समजत नाही मी काय टॉयलेट नाही. छोट्या प्रकारे जर देवाच्या देवघरात असलं तरी ते त्याच्या देवघर समजत नाही. ते काय स्वतःला समजतं आकाश. आणि हे सुद्धा आपल्याला समजायचं म्हणून ते समजते आकाश. त्याला हे माहीत नाही नाव का माझं नाव ह्या सगळ्या लोकांनी काय ठेवलंय आकाश. शूद्र जीवाच्या कर्मामध्ये आत्मतत्वाचे प्रत्यक्ष गुंतणे नाकारल्यानंतर श्री शंकराचार्य आत्मतत्वाचे निश्चयात्मक स्वरूप प्रतिपादन करतात आणि गरजून सांगतात की मी स्वयंज्योती अनुभवातीत असे आत्मतत्व आहे. माझा अनुभव घ्यायला गेला ना, अनुभव घ्यायला जो आलाय ना तो शिल्लकच राहत नाही, तो मरून जातो. म्हणजे काय होतो तो वेगळेपणाने शिल्लक राहत नाही. जो अनुभव घ्यायला आला, तो ज्याचा अनुभव घ्यायला आला होता तोच झाला म्हणून परत सांगायला शिल्लक होत नाही ना, मला अनुभव आला. आता हे जे आपलं वाक्य आहे ना, अनुभव आले, हे अनुभव आले हे बी एक थोडी अलीकडच्या स्टेपवरून बोलणे. ज्या वेळेला तुम्ही म्हणणार मी बुडालो तोपर्यंत खरा बुडाला नाही. बुडालेला माणूस कधी बोलतच नाही बुडालेलो, त्याला शोधायला माणसं पाठवावं लागतात खाली. तसा तो त्याच्याशी समरस होतो. स्वयंज्योती आत्मतत्व सर्वांना सारखेच प्रकाशते. वस्तू मात्र ज्ञानेंद्रिय मन आणि बुद्धी या सर्वांना आत्मतत्वाला कोण प्रकाशतो? बघा, यांना सगळ्यांना आत्मतत्व प्रकाशतं. आत्मतत्वाला कोण प्रकाशतो? त्याला कोण प्रकाशत नाही. आत्मतत्वाला कोण प्रकाशतो प्रश्नचिन्ह. हा प्रश्नच निर्माण होत नाही, कारण शुद्ध चैतन्य तत्व म्हणून ते सर्व प्रकाशाचे मूळ स्थान आहे. सगळ्यांना प्रगट करणार ते, त्याला कोण प्रगटणार? सूर्याला मी तेज देतो पण मला कोण देत नाही. दुसऱ्याकडून उसना न घेतलेला तो स्वयंप्रकाश असतो. ज्ञात वस्तूच्या तुलनेत जे काही स्पष्ट करता येत नाही असे विलक्षण. आता ते विलक्षण आहे अशी कोणतीच गोष्ट नाही का ते असे आहे म्हणून सांगता येत नाही, म्हणून ते विलक्षण आहे. बाकी दुसऱ्याकडून तो उसना घेतलेला प्रकाश नाही, त्याचा स्वयंप्रकाश येतो. न तद्भासे न तद्भासयते सूर्यो न तद्भासे यतो सूर्य न शशांको न पावक न शशांको न पावक
यद्गत्वान निवर्तन्ते यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परम मम. त्या स्वरूपाला मी जातो जिथं सूर्याला प्रकाशित मी करतो. सूर्य कोणाला प्रकाश करतो? पण मी त्याला प्रकाश करतो. या सगळ्यांचं जो मूळ आहे तिथं हा जीवात्मा मृत्यूनंतर पोचतो. आता पोचतो हे सुद्धा तिथं निवर्तनते, तिथं पोचते. तो म्हणतो मी इथंच तिथं आहे आता. बघा असं आहे याच्यामध्ये. त्या तिथे काय सांगितलं? तो अशा ठिकाणी जातो म्हणजे याला सुरुवात करायला सांगितलेली. आता हा म्हणतो मी तिथंच आहे. श्लोक क्रमांक 509. जेव्हा उपाधी हलते तेव्हा मूढजन सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले असता पाणी हलते तेव्हा प्रतिबिंब हललेले पाहून निश्चल असणारा सूर्यच हलतो असे समजतात. तद्वत मी करता आहे, मी भोगता आहे, मी मारला गेलेलो आहे, हे उपाधीचे धर्म बिंबरूप अशा आत्म्याचेच आहेत असे अज्ञानी लोक मानतात. बघा पाणी हल्लं तर पाण्यात पडलेलं सूर्याचं बिंब हल्लं ते म्हणतात सूर्य हल्ला. ते जसं अज्ञानी माणसं म्हणतात तद्वत तो ज्याला बोध झालेलं तो मी करता आहे, मी भोगता आहे, मी मला मारलं, मी उपाधित बिंब धर्मरूप अशा आत्म्याचेच धर्म आहेत. देहाचे धर्म ते कशावर लादतात? आत्म्यावर लादतात. ते प्रतिबिंब हल्लं आणि बिंब जाग्यावर आहे पण ते म्हणतात प्रतिबिंब हल्लं. ते काय समजतात? बिंबच हल्लं. प्रतिबिंब हल्लं नाही आणि बिंब हल्लं नाही. काय हल्ले? पाणी हल्लेले. पण पाण्याचे गुणधर्म त्याच्यावर लावतात. प्रतिबिंब निर्माण करणारे माध्यम जेव्हा जेव्हा विक्षेपित होऊन हलते तेव्हा प्रतिबिंबही पण हलते. प्रतिबिंब कशामध्ये प्रगट झालेले? पाण्यामध्ये. मग पाणी हलते तेव्हा प्रतिबिंबही हलते. बादलीतील पाण्यात सूर्य प्रतिबिंबित होतो आणि जेव्हा पाणी हलते तेव्हा प्रतिबिंबही. सूर्य काही विचलित होत नाही, प्रतिबिंब हलतं. पण सूर्य काय जागचा हलतोय का? सूर्य हलतो असे जर कोणी म्हणेल तर तो मूर्खच म्हणावायचा. लहान मुलात जर ते प्रतिबिंब बंगल्यासारखे दिसले तर सूर्य बंगला असे म्हणून ते ओरडते. मूल चंद्राकरता जेव्हा हट्ट करते तेव्हा माता त्याला सामान्यपणे हातात एक आरसा देते. त्यात त्याला चंद्रबिंब दिसते आणि चंद्र मिळाल्यामुळे त्यास सुख वाटत असते. तो त्याच्याबरोबर थोडा वेळ खेळतोही. कोण? लहान मुलगा. आणि आरसा त्याच्या हातून पडून जेव्हा फुटतो तेव्हा चंद्र फुटल्याचे त्यास वाटल्यामुळे तो आता रडू लागतो. हीच होत असते आपली परिस्थिती. आपण शरीरात आलो, या शरीरात प्रतिबिंब पडलं, खेळलो, प्रतिबिंब देह फुटला, प्रतिबिंब नासलं का आपण म्हणतो मनुष्य मेला. हीच होत असते आपली परिस्थिती. जेव्हा शरीर नादुरुस्त असते तेव्हा आपण म्हणतो मी नादुरुस्त आहे. जेव्हा मन विक्षेपित असते तेव्हा आपण म्हणतो मी विक्षेपित आहे. जेव्हा बुद्धी व्यथित होते तेव्हा आपण म्हणतो मी व्यथित आहे. मी आत्मतत्व म्हणून सूर्याप्रमाणे यापैकी काहीही कर्मात गुंतलेला नसतो. आत्मा व्यथित नसतो, आत्मा विक्षेपित नसतो आणि बुद्धी व्यथित होते पण आत्मा मात्र नाही. पण आरोप कशावर सगळे चाललेत? आत्म्यावर. त्यापैकी एकही कर्मात गुंतलेला नसतो. या सर्व उपाधीच्या क्रीडा आहेत. हे न समजल्यामुळे आपण सूर्य जोराने सांगत जातो मी करता आहे. बघा या बघा सूर्य नाही काय आहे इथं वाक्य? मी सर्व उपाधीच्या क्रीडा आहेत हे न समजल्यामुळे आपण स्वतः जोराने सांगत जातो. आणि ते सांगितले सूर्य जोराने सांगत जातो मी करता आहे, मी भोगता आहे, मी मरत आहे. न समजल्यामुळे आपण स्वतः जोराने सांगत जातो मी करता आहे, मी भोगता आहे आणि मी मरत आहे. अरे रे रे हे म्हणतात. एवढंच त्यांनी वाक्य केलं. मी करता आहे, मी भोगता आहे आणि मी मरत आहे. याच्यावर फक्त ते काय म्हणले? अरे रे रे. म्हणजे काय? म्हणजे हा मरणारा नाही, हा जन्मणार नाही, हा कर्माचा करता नाही आणि कर्माचा भोगता नाही. पण अरे रे असं तो समजतो. त्याच्याबद्दल तेवढंच वाक्य बोलले. श्लोक क्रमांक 510. हा जड असलेला देह पाण्यात आणि जमिनीवर कोठेही लोळत पडो. घाई नाही ना होतो असताना. समजतंय ना? काही निरूपणाचं काही नाही, सरळ चाललेलो आहे आपण, आहे की नाही? हे सर्व आपण मागे ऐकलेले. हा जड असलेला देह पाण्यात किंवा जमिनीवर कोठेही लोळत पडो. घटाच्या धर्माने आकाश ज्याप्रमाणे विक्षेपित होत नाही त्याप्रमाणे मी त्याच्या धर्माने
विलिप्त होत नाही. मी हे 75 किलो वजनाचे जे अनावश्यक ओझे सारखे वागवीत असतो ते कोठेही पडो त्याच्या धर्माने काही गुंतला जात नाही वा त्यामुळे प्रदूषित होत नाही. ते कोठेही आणि केव्हाही जितक्या लवकरात लवकर पडेल तितके बरे. हा येतानी म्हणत होता काम झालं लगेच गेलेलं बरं. बरोबर मला 2 महिन्यापूर्वी एक महात्मा भेटला होता. म्हणले बाबा आता लवकरात लवकर जायचे, वय कमी आपल्यापेक्षा. बघा हे 75 किलो वजनाचे हे अनावश्यक ओझे सारखे वागवीत असतो केव्हा पण म्हणू शकतो हे माणूस पूर्णत्वाला पोहोचलं तर. नाहीतर त्याची गरज आहे तोपर्यंत ते सांभाळलंच पाहिजे. जववरी अर्जुना आबोधू भेटे ना मना तोवरी या साधना बजावे लागे. तोपर्यंत याचं लालन पोषण करायचं. हे 75 किलो वजनाचे जे अनावश्यक ओझे सारखे वागवीत असतो ते कुठेही पडो त्याच्या धर्माने काही गुंतला जात नाही ना त्यामुळे प्रदूषित होत नाही व ते कोठेही आणि केव्हाही जितक्या लवकर पडेल तितके बरे. जसे घटाच्या गुणधर्मांनी घटाकाश काही कलंकित होत नाही, ठीक आहे. घटामुळं आकाश कलंकित होतं का? तसे भौतिक देहाच्या गुणधर्माने मी काही उपाधित होत नाही. मी अनंत सत्य स्वरूप आहे. श्लोक क्रमांक 511. कर्तृत्व, भोक्तृत्व, दुष्टपणा, उन्मत्तपणा, उन्मत्तता, जडत्व, बद्धत्व आणि विमुक्ती इत्यादी धर्म हे बुद्धीचे विकल्प होत. मी बद्ध आहे, मी मुक्त आहे, मी कर्तृत्ववान आहे, मी भोक्तृत्ववान आहे, मी दुष्ट आहे, मी उन्मत्तपणा करतो, मी जडत्व आहे. हे सगळे धर्म कशाचे आहेत? बुद्धीचे. आणि आपण स्वतःला काय समजतो? हे सगळे धर्म कशाला लावतोय? आत्म्याला, आपल्या स्वरूपाला लावतोय. बुद्धी वेगळी आहे, आपण वेगळे आहोत. मन वेगळे आहोत आणि आपण वेगळे आहोत. हे बुद्धीचे विकल्प होत. ते अद्वै अशा परब्रह्माच्या ठिकाणी वास्तविकपणे असत नाही. तिथं त्यांना कोण विचारतो? तिथं ते शिल्लक उभे पण राहू शकत नाही. ते जे केवळ माझ्यातील वृत्ती तरंग होत त्या सर्व बौद्धिक संकल्पनांचा प्रकाशक मी असतो. विवेक पूर्ण घेतलेले निर्णय, विवेकाने निर्णय घेतलेले, शहाणपणाची वा अन्यथा हे सर्व माझ्यातच असतात. हे सगळं माझ्यात हातात आहे. विवेकपूर्ण घेतलेले निर्णय, शहाणपणाचे वा अन्यथा हे सर्व माझ्यातच असतात आणि ते पण बुद्धीचे. मी फक्त त्याचा केवळ प्रकाशक असतो. वस्तुत ते येणार पुढं, आता ते याच्यानंतर येणार आहे. हां 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 तेच चाललंय त्यांचं. मी येत नाही, मी जात नाही, मी कधी जन्माला येत नाही, मरत नाही, माझ्यावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम नाही, मी शाश्वत आहे आणि मी कधीच नाही. हा बोध त्याला झालेला आहे. आता आपण फक्त म्हणतोय आणि हा त्या बोधावर आलेला आहे. आणि 500च्या नंबरचा श्लोक 511ला तो इथे आलेला आहे. आणि तिथं मात्र सुरुवातीला मात्र त्याला काहीच माहीत नव्हतं. तो गुरुजींना म्हणतो मी कसं काय बुद्ध मुक्त होऊ शकतो, मी तर असं आहे. ते म्हणले तू तर ईश्वर आहे. असं आहे, असं पहिल्याच श्लोकात सांगितलं. तो म्हणला मला पटत नाही, मी तर मरका दिसतोय, मी तर जन्माला आलो आहे, मला भूक लागते, तहान लागते. अरे मी तू याच्यापेक्षा वेगळा आहे हे सगळं सांगत आलेत. आणि आता तिथपर्यंत आले तुम्ही म्हणताय तिथे ते जे केवळ माझ्यातील वृत्ती तरंग होत त्या सर्व बौद्धिक संकल्पनांचा प्रकाशक मी असतो. विवेकपूर्ण घेतलेले निर्णय, शहाणपणाची वा अन्यथा हे सर्व माझ्यातच असतात. मी फक्त त्याचा केवळ प्रकाशक असतो. वस्तुतः त्यापैकी एकही सत्यता नसते, कारण सत्यत्वाचे शुद्ध स्वरूप अनंत बोध स्वरूप असते. मी सत्यतत्वाप्रत जागृत झालेलो असल्याने बौद्धिक संकल्पना आणि विवेक याला काही अर्थच उरत नाही. आता बघा तिकडे सांगितलंय तिथं विवेक असण्याची का, आणि आता इथं विवेक असण्याची का. विवेक ज्याला असायचा आहे तो आणि कशाबद्दल, 3 झाले. आणि हे तिथं राहत नाही, तिथे विवेक राहत नाही आणि काही संकल्पना नाही राहत. कारण विवेक करणारा कोण आहे? विवेक कशाबद्दल आहे? आता मग विवेक कशासाठी? हे घ्यायचं, हे नाही घ्यायचं. अरे हे घ्यायचं नाही आणि हे टाकायचं. इथं काय आकाशाला काय घ्यायचंय आणि आकाशाला काय टाकायचंय? सगळं तेच तो आहे ना, आकाशच. श्लोक क्रमांक 512. अशा प्रकारे विकार 10 असोत की 100 असोत,
हजार असोत, असंग आणि चैतन्य रूप अशा मला त्याचे काय. कारण मेघ आकाशाला कधीही स्पर्श करीत नाही. कारण मेघ आकाशाला कधीही स्पर्श करत नाही. आकाशातच मेघ आहे, त्याच्यात पाणी आहे, पण आकाशाला टच करत नाही. आकाश ओलं होत नाही. प्रत्येक क्षणी विकार पावणाऱ्या द्रव्याचा परिसर म्हणजे प्रकृती होय. हे विकार जे घडतात ते शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरावर मी त्या सर्वांचे अधिष्ठान असल्यामुळे त्या विकाराचा माझ्यावर परिणाम होत नाही. साप आहे, नाग आहे, नाग, पण ते नाग असलं तरी नागात विष लय डेंजर आहे, पण त्या विषाचा रश्मीवर काडी मात्र परिणाम होत नाही. असे कितीही शेकडो आणि हजार विकार होत मला त्यांच्याशी काही कर्तव्य नसते. आत्मतत्व या नात्याने प्रकृती अवर्णाशी असंग असतो आणि म्हणून त्या विकाराचा माझ्यावर परिणाम होत नाही. जो पोत मी देहाशी तादात्म्य बाळगतो तोपर्यंत ती दुःखी माझी असतात, म्हणून ती मला भोगावी लागतात. मी जेव्हा अनासक्त असतो तेव्हा त्या परिसरात घडणाऱ्या बदलामुळे माझ्यावर काही परिणाम होत नाही. उदाहरणार्थ जोपर्यंत मी मुंबई कार्यालयात जोडलेला असतो तोपर्यंत मुंबई कार्यालयाची दुःखे ही माझी दुःखे होत असतात. ज्या क्षणी माझी पुण्याला बदली होते आणि मी मुंबई कार्यालयाचा कार्यभार सोडतो तेव्हा मुंबई कार्यालयाच्या समस्या माझ्या समस्या होत. आता बेस्टशी काही संबंध आहे? काही नाही, आहे ना. त्याप्रमाणे साक्षात्कार होण्यापूर्वी मी देहासक्त होतो, म्हणून मला देह दुःखे भोगावी लागत होती. मी जेव्हा त्या देहासक्तीपासून अलग होतो तेव्हा त्या दुःखाचा माझ्यावर परिणाम होत नाही. ज्या शुद्ध चैतन्यत्वात इतर गोष्टीबरोबर हा देहही आहे. बघा, त्या शुद्ध चैतन्यत्वात इतर गोष्टीबरोबर हा देहही आहे असे शुद्ध जाणीव तत्व मी आहे आणि म्हणून मला देहाशी काही कर्तव्य नसते. हीच ती संपूर्ण असंग आणि अनंत शाश्वत चैतन्यत्वाची निश्चित स्वरूपाची अनुभूती, पूर्णत्वाची अवस्था की जेथपर्यंत साधक पोहोचलेला असतो. इथपर्यंत आलेले आहे ते सांगतात की मला त्याच्याशी आता काही संबंध राहिलेला नाही. श्लोक क्रमांक 513. अव्यक्तापासून स्थूल पदार्थापर्यंत असे हे विश्व ज्या ठिकाणी केवळ आभास मात्र प्रतीती होते. आता त्याला काय दिसतंय? सुरुवात होताना तो म्हणला मला पहिले जे जग दिसत होतं ते आता दिसत नाही. ते म्हणतात अव्यक्तापासून स्थूल, ज्याला वासना झाली होती मला एकोंबवशा त्याच्यापासून तर स्थूल पदार्थापर्यंत असे हे विश्व ज्याच्या ठिकाणी केवळ आभास मात्र प्रतीती होते. दिसतंय पण ते खरं आभास मात्र. हे जगत पटेल का आपल्याला? आभास मात्र खरं आहे आपल्याच्या दृष्टीने. आणि जे आकाशाप्रमाणे सूक्ष्म आदी अनंत नसलेले असते, बघा, असे जे अद्वैत ब्रह्म ते मी आहे. आणि जे आकाशाप्रमाणे सूक्ष्म आदी अनंत नसलेले, ज्याला आदी पण नाही आणि ज्याचा इंड पण नाही नसलेले असते, असे जे अद्वैत ब्रह्म ते मला आधी नाही आणि अंत नाही, आकाशाप्रमाणे सूक्ष्म आहे. आत्तापर्यंत तो साधक शिष्य आपण जे जे काही नाही ते आपल्या परिचित अनुभवाच्या नकारात्मक भाषेत बोलत होता. अशा विधानरूप आपणास जी कळतात ती त्याची केवळ अर्धी मते होती. आपल्याला जेवढं कळते त्याच्यातलंच त्याने सांगितलं आणि ती त्याची मते किती सांगितलीत? अर्ध, ते पण आपल्याला समजण्यासाठी. ज्ञानात उभे राहून आपण आपली बुद्धी अज्ञानात ताणू शकतो. ज्ञानात उभे राहून आपण आपली बुद्धी अज्ञानात आणू शकतो. ताणू शकतो, आणू शकतो. बघा, 3 शब्द, ज्ञातात, अज्ञातात आणि ताणू. तिथं काय होतं? ज्ञानात उभे राहून आपण आपली बुद्धी अज्ञानात आणू शकतो. तो काय आहे हे ज्यामध्ये तो निश्चित शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतो त्याकरता आता काही श्लोक दिलेले आहेत. या क्षणी बघा, ज्ञानात उभे राहून तो अज्ञानात आणू शकतो हे सांगण्यासाठी थोडासा आपल्यासाठी खाली उतरले, ते अज्ञानात आले म्हणून आम्ही वैकुंठवासी खाली आलो, वरचे खाली आले. तसं आता हा ज्ञानात उभं राहून कुठं आलाय? थोडासा खाली.
काही श्लोक दिलेले आहेत. या क्षणी आपणास माहीत नसलेले सत्य स्वरूपाचे ज्ञान निदान जेथपर्यंत आपली बुद्धी झेप घेण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत तरी निर्देशित केले जाते. आता आपल्याला काहीच त्याच्याबद्दल माहीत नाही, पण कमीत कमी आपण त्याच्या आजूबाजूचा थोडा विचार करू म्हणून आता असे श्लोक खर्च करतात. ते समजा माझी ओळख करून देताना मी म्हटले, आतापर्यंत कशी ओळख करून दिली, समजा माझी ओळख करून देताना मी म्हटले मी काही माझा धाकटा भाऊ नव्हे, मी माझी बहीण नव्हे, अशी ओळख करून दिल्यामुळे काही माझे समाधान होत नाही. आता समोरच्याला ओळख करून द्यायची, त्यांनी जर सांगितलं मी माझा धाकटा भाऊ नाही, मी माझी बहीण नाही, मग तू कोण हे काही त्याच्यातून क्लिअर होत नाही. कारण मी खरोखर कोण आहे हे सांगितलेले नसते. परंतु मी गोपाळ कृष्णाच्या, आता बघा कसं सांगितलेले, जर मी तुम्हाला सांगितले परंतु जर मी गोपाळ कृष्णाच्या बायकोच्या चुलत भावाच्या चुलत्याचा मी पुतण्या आहे असे सांगून तुमच्या आणि माझ्या सामायिक मित्राच्या नावाचा उल्लेख केला तर मी कोण आहे हे कदाचित कळण्याचा संभव आहे. लगेच कळण्याजोगा नाही, हळूहळू त्याच्यात डोकं घालून मग कळेल, ठीक नाही. त्याप्रमाणे साधक त्याच्या अनंत तत्वाचा अनुभव त्याला ज्ञात आलेल्या अनुभवाशी जुळून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. झटकन सांगता नाहीत, लांबचं रिलेशन आहे नाही, त्यामुळे तो प्रयत्न करतोय कसं तोडकं मोडकं याच्या गळी उतरवायचे. ज्ञात असलेल्या अनुभवाशी जुळून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. 2 वेळा सांगितलं बघा, त्याला ज्ञात असलेल्या अनुभवाशी जुळून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे, ज्ञात असलेल्या अनुभवाशी जुळून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. बघा याच्यातून आता उकल झाली. आपण जेव्हा नवीन माणूस आपला बोलण्याचा प्रयत्न करतो ते जुळून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे, तो जुळून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि गावची लोक म्हणतात त्यांना जुना महाराज नाही भेटत, ते नवीनच महाराज घेऊन येत आहेत, हे का नाही. कारण तो सारखा तत्तम करतो ना, आठून सांगतो, तो ते सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण ते सांगण्याजोगं नाही पण प्रयत्न करतोय. ते जे काय असेल ते मी आहे. बघा आता त्यांनी सांगितले जगामध्ये, आता तुम्ही म्हटले तसं ती बुद्धी मी आहे, मन मी आहे, ते जे काय असेल ते मी आहे. ज्याचे स्वरूप आता मी वर्णन केले ते मी आहे, ज्याचे स्वरूप केलं ते मी आहे. आणि जे ते काय असेल त्याच्या व्यतिरिक्त ते सुद्धा काय आहे, मी आहे. आता बघा ट्रॅक चेंज होईल म्हटलं होतं ना, अव्यक्तापासून तर थेट स्थूलतम दृश्य भावना विचारपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीस जगत म्हणतात. संपूर्ण विश्व अनुभव उपकरणे, संपूर्ण विश्व आणि तुमची अनुभव उपकरणे आणि अनुभव्य वस्तू मात्र मिळून विश्व बनते. हे विश्व म्हणजे केवळ आभासातून निर्माण होणारी प्रलंबने होत. म्हणायला विश्व आहे म्हणून ते म्हणले कागा हा दाविला जगदाकारू. जगदागर का दाखवला, तू कोण आहेस, सत्य तू, सत्य तू, सत्य तू, तू विठ्ठल आहेस. पण आम्हाला दिसतंय काय, जगदाकारू का दाखवला. ते म्हणले त्याला उत्तर बी सापडलं. काय उत्तर सापडलं त्याला, मायेमुळं. म्हणून संभाळी संभाळी आपुली ही माया, मासी का भयभीत केलेसी. रूप नाही त्यासी ठेविले नाव. ह्या विश्वाला हे दिसतं याला रूप नाही, याला रूप नाही, याला नाव नाही, पण तू ठेवलंस आणि आम्हाला घाबरवलंस. आता हे वाघाला म्हणलं पाहिजे आपण, रूप नाही त्याशी ठेविले नाव, काय वाघ आणि त्याला रूप, आणि कामासी भयभीत केलेशी. असं जर खरंच म्हणलं ना, वाघ लगेच प्रगट होईल. कोण, भोलेनाथ लगेच. अरे कसं काय ओळखलं तुम्हाला. आता तोपर्यंत आपण शुद्धीवर राहिलं म्हणजे बरं. नाव नाही ते पासी ठेविली नावे सोबत देत होते. त्या देवाला त्याला वाघ म्हणून नाव ठेवलं नाही, ते उपजल्या त्या वाघाला नाव नाही ते पासी. संपूर्ण विश्व अनुभव उपकरणे आणि अनुभव्य वस्तू मात्र मिळून विश्व बनते. हे विश्व म्हणजे केवळ आभासातून निर्माण होणारी प्रलंबिने होत. आभास मात्रम, हे सर्व आभास ज्यावर प्रलंबित होतात ते अधिष्ठान म्हणजे ब्रह्मस्वरूप होय. ते सत्यस्वरूप मी आहे. हे सत्यस्वरूप अनंत सर्वव्यापी असते, ते अनादि आणि अनंत असते. आकाशाप्रमाणे ते अत्यंत सूक्ष्म असते. ते महान सत्यस्वरूप, ते अद्वै ब्रह्म मी आहे. श्लोक क्रमांक 514. जे सर्व वस्तूंना अधिष्ठान आहे. सगळ्या जगतातल्या सगळ्या वस्तूला कोणाचा आधार आहे, अधिष्ठान आहे. सर्व वस्तूंना प्रकाशित करते, अधिष्ठान पण तेच आणि प्रकाशित पण करतं तेच. ज्यावर सर्व आकार भासमान होतात त्याला आकार नाही पण
भासमान होता, जे सर्वव्यापी आहे आणि तत्वता ज्याच्या ठिकाणी कोणतीही वस्तू नाही असे नित्य शुद्ध निष्कलंक निर्विकल्प असे ते अद्वैत ब्रह्म मी आहे. आधार म्हणजे अधिष्ठान, की ज्याच्यापासून वस्तूंना अस्तित्व असू शकत नाही. अधिष्ठानाशिवाय कोणतीच वस्तू नाही. प्रत्येकाला अधिष्ठान काय? म्हणून जे जे भेटे भूते ते मानिजे भगवंत. ज्याच्याशिवाय वस्तूंना अस्तित्वच असू शकत नाही. कापडाचे अधिष्ठान कापूस, घटाचे अधिष्ठान मृत म्हणजे माती, साखळीचे सोने आणि विश्वाचे अधिष्ठान ब्रह्म. बघा, सोन्याच्या साखळीचं अधिष्ठान सोनं, माठाचं अधिष्ठान माती आणि कपड्याचं अधिष्ठान कापूस. तसे या जगाचं अधिष्ठान ब्रह्म. खचितच ते सर्वाधार आहे, खचितच ते सर्वांना आधार आहे. सर्वांचा प्रकाशक, सर्व वस्तू प्रकाशकम. नेत्राच्या द्वारे जे वस्तूंच्या आकारांना प्रकाशित करते. बघा, नेत्राच्या द्वारा ते आकारांना प्रकाशित करते. श्रोत्रेंद्रियांच्या द्वारा शब्द, घ्राणेंद्रियांच्या द्वारा गंध, त्वक इंद्रियांच्या द्वारा स्पर्श आणि मनाचे द्वारा भावना आणि बुद्धीच्याही द्वारा विचार. हे सगळं कोण प्रकट करतंय? तो. सर्व रूपे त्याचीच असतात. डोळे, कान, नाक, त्वचा आणि मन ही सगळी रूपे त्याचीच असतात. ते सर्व विश्वाचे कारण असते. त्याचीच रूपे तर तेच विश्वाचे कारण आहे. हे अनंत तत्व स्थूलत्वानुसार आश्मजीवन. आश्मजीवन म्हणजे दगड. बघा, दगड सुद्धा तीच आहेत. वनस्पती जीवन तेच, प्राणी जीवन तेच आणि मानवी जीवन असे बनलेले आहे. ती केवळ त्याचीच रूपे होत. प्रगट गुह्य बोलेन विश्व. आता तुम्ही म्हणले सगळं तेच आहे. आता अवघी रूपे तुझी देवा वंदुभावे करू सेवा. ते सर्वव्यापी आणि वैविध्यहीन असते. सर्वव्यापी आहे आणि वेगवेगळं दिसत असलं तरी वेगवेगळेपणा नाही. हीन असते, वैविध्यहीन असते. त्या सर्व त्याच्या अभिव्यक्ती होत. वाघ प्रगट झालेला आहे, कुत्रा प्रगट झालेला आहे, साप ही त्याची अभिव्यक्ती आहे. तो प्रगट झालेला आहे रूप घेऊन. ते गतिहीन असते. त्याला गती नाही म्हणजे ते लॉस होणार नाही. प्रत्येक वस्तू मात्र तिच्यात गतिमान होते. ती गतीहीन पण त्याच्यामध्ये त्याचा लॉस नाही होत, ते बदलत नाही. आणि सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये आल्यावर गतिमान होतात. तिला स्वतःला गती नसते. ते परिपूर्ण असून सर्व विकाराच्या पलीकडचे असते. हा परिपूर्ण भाग, मग तो काही असो ते मी आहे. हा परिपूर्ण भाग, मग तो काही असो तो मी आहे. 2 मिनिटं आहेत आपल्याकडं. श्लोक क्रमांक 515. ज्याच्या ठिकाणी मायेने उत्पन्न केलेले सर्व जगत नाहीसे झालेले असते. त्याच्या दृष्टीने हे दिसत नाही. सोनाराला कुत्रा, खंडोबा, राक्षस दिसत नाही. ज्याच्या ठिकाणी मायेने उत्पन्न केलेले सर्व जगत नाहीसे झालेले असते. माया प्रतिती द्वैत भावना नाहीसे झालेल्या असतात. जे सर्वांच्या मधील प्रत्येकात्मा स्वरूप असते. प्रत्येकाच्या आतमध्ये असणारा तो आत्मा तो स्वतः झालेला असतो. आता जे प्रत्ययाच्या जाणीवेच्या अतीत असते ते अनंत सचितानंद स्वरूप व अनंत आहे. बघा, याची उकललेली सत्य ज्ञान अनंत आनंद रूप. सत्य ज्ञानानंदामध्ये अनंत आणि कंसात परत आनंद घन आहे. ते सचितानंद स्वरूप अनंत आहे. ते अद्वैत ब्रह्म मीच आहे. सर्व वैविध्यपूर्ण जगतासंबंधीच्या सर्व विपरीत भावना जरी वेगवेगळं दिसत असल, हा शर्ट आहे, पायजमा आहे, टोपी आहे, रुमाल आहे, तरी ह्या सगळ्या वैविध्यपूर्ण जगताच्या विपरीत भावना ह्या माया निर्मित असतात. दिसायला आहेत पण आहे काय? कापूस. माया प्रतिती द्वैत भावना. जेव्हा सत्य स्वरूपाची स्वानुभूती येते तेव्हा त्या विपरीत भावना संपुष्टात येतात. सत्य स्वरूपाचे आकलन गुणधर्मावरून होत नाही. ज्याला गुणधर्म असतात त्याचे आकलन शरीर मन द्वारा होत असते. जे संकुचित आहे, छोटे आहे, त्याच्या गुणधर्मावरून त्याला ओळखलं जातं. पण व्यापकाला त्याला गुणधर्म नाहीत. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही. रूप वर्ण गुण जेथे. आत्मा जर आकलनीय असता तर तो आपल्या इंद्रिय ज्ञानाचा विषय झाला असता. जर आकलन डोळ्याने म्हटलं असतं कळलं, कानाने ऐकलं असं म्हटलं असतं.
ज्याच्यामुळे आपणास वस्तुमात्राचे आकलन होते असे आत्मतत्वद्रक आहे. ही जी गोष्ट मला माहीत आहे हे माझ्यातील ज्या सारतत्वामुळे मी जाणतो ते कधीच दृश्य होऊ शकणार नाही. जो पाहणारा द्रष्टा आहे तो कधी दृश्य होऊ शकत नाही. त्यामुळे दृश्य स्वरूपात त्याला तुम्ही जाणू शकणार नाही. नित्य शुद्ध बुद्ध असे जे अनंत आनंद स्वरूप असते ते माझे स्वरूप आहे. हे अद्वैत ब्रह्मच केवळ मी आहे. आपण इथे थांबूया, आपली वेळ झालेली आहे. श्लोक क्रमांक 516 478 98 ते 516 इथे थांबतोय आपण. झालेली सेवा घाई होत असेल तर सांगा. कंटाळा नाही आला ना सर? नाही ना? हां, झालेली सेवा 516 क्रमांकाच्या श्लोकला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान विवेक चूडामणी ग्रंथ संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे. तोषो निमजयावे पसाये दाने. जे काळाची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी यज्ञी वाढो. भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे. दुरितांचे ती बिरजाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो देवांची तो तेला हो प्राणी जात. वर्षत सकाळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटतु त्या भूता. कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रनेचे लांछन मार्तंड जेता पहिन. हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी त्रिलोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि गर्थो पहिली विशेष लोकी. दृष्टादृष्ट जे हुवायजी एक मने श्री विश्वेश्वराहो. आहो एकता न पसाहो. येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला. येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला. येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला. हरि ओम शांती शांती.